हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. 7 days 7 पेपरच्या ह्या सेशनमध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत आहे. आज डे नंबर 6 आहे, टेस्ट नंबर 6 आहे आणि आजच्या ह्या सेशनमध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाचा आणखी एक प्रॉब्लेम स्टार्ट करायचं आहे. राईट, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम आजचं सेशन आपण स्टार्ट करूयात. जेवढे स्टुडंट जॉईन झालेले आहेत फटाफट थम्सअपचं इमोजी शेअर करायचा आहे. आणखी एक अवघड पेपर आपल्याला बघायचा आहे. मागचे 2 दिवस झाले आपण प्रॅक्टिस सेट्स मधले पेपर सॉल्व्ह करत आहोत. ज्याचं जे लेवल आहे, लेवल ऑफ पेपरचं टफनेस आहे ते कुठं ना कुठं थोडंसं जास्त आहे. राईट, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपण आजचं सेशन स्टार्ट करूया. जेवढे स्टुडंट्स जॉईन झालेले आहेत त्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की थम्सअपचं इमोजी शेअर करायचं आहे. आणि आजचा पेपर सॉल्व्ह करत असताना एक वर्किंग नोटचं कागद घ्यायचं आहे, जेणेकरून पूर्णच्या पूर्ण पेपर जो आहे ते तुम्हाला व्यवस्थित कॅल्क्युलेट करता येईल. डन, शाबाश. तर सर्वात पहिलं क्वेश्चन चेक करा. आजच्या ह्या पेपरमध्ये जो पहिला क्वेश्चन आहे तो तुम्हाला सांगितलेला आहे बॅड डेट्स, ऑफिस एक्सपेन्सेस, पोस्टेज अँड डिव्हिडंड. बॅड डेट्स, ऑफिस एक्सपेन्सेस, पोस्टेज अँड डिव्हिडंड. काय वाटते काय ऑर येईल त्याच्यामध्ये? बघा, बॅड डेट्स जो आहे तो एक प्रकारचा आपल्या व्यवसायासाठी एक्सपेन्सेस आहे. ऑफिस एक्सपेन्सेस पण एक्सपेन्सेस आहे अँड पोस्टेज सुद्धा एक्सपेन्सेस आहेत. सर्व इनडायरेक्ट किंवा डायरेक्ट म्हणू शकता. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. फक्त डिव्हिडंड एक मात्र असा आहे की जो आपल्या व्यवसायासाठी उत्पन्न आहे. त्यामुळं आन्सर या प्रश्नाचं येईल डिव्हिडंड. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन. सरप्लस, डेफिशियट, नेट प्रॉफिट आणि कॅपिटल फंड. बघा आता, सरप्लस, डेफिशियट आणि कॅपिटल फंड हे तिन्ही गोष्टी एका सेवाभावी संस्थेमध्ये येतात. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनशी रिलेटेड आहेत. जेव्हाही तुम्ही एका नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन NPO शी रिलेटेड फायनल अकाउंट्स तयार करत असता त्यावेळेस तुम्हाला सरप्लस, डेफिशिएट आणि कॅपिटल फंड येतात. बट जेव्हा एका ट्रेडिंग कन्सर्नचं गणित करत असता सो नेट प्रॉफिट येतंय. त्यामुळं जो ऑड वन आहे तो असेल नेट प्रॉफिट. त्याच्यानंतर आहे सोल प्रोप्रायटरशिप, रिटायरमेंट, डेथ अँड डिझोल्युशन. सोल प्रोप्रायटरशिप, रिटायरमेंट, डेथ अँड डिझोल्युशन. आता याच्या आन्सर्सचे मल्टिपल रिझन आहेत. रिटायरमेंट, डेथ अँड डिझोल्युशनमुळं मे बी व्यवसाय बंद पडू शकते. ओके, बट सोल प्रोप्रायटरशिपचं काय याच्याशी रिलेटेड घेणं देणंच नाहीये. किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता, रिटायरमेंट, डेथ, डिझोल्युशनमध्ये भागीदार असतात. सोल प्रोप्रायटरमध्ये फक्त एकटाच पार्टनर असतो. त्यामुळं आन्सर येईल सोल प्रोप्रायटरशिप. डन. हा, अशा प्रकारचे क्वेश्चन्स उद्याच्या एक्झामला आले तर नवल वाटायला नको, कारण हे सुद्धा पुस्तकातलेच आहेत. त्याच्यानंतर आहे नोटिंग, रिटेनिंग, डिस्काउंटिंग अँड एन्डॉर्सिंग. तर नोटिंग म्हणजे काय की जेव्हा बिल ऑफ एक्सचेंजमध्ये बिल डिझॉनर होतंय आणि डिझॉनर झालेलं बिल ड्रॉवर जेव्हा नोटरी पब्लिककडे पाठवतोय तर नोटरी पब्लिक त्या बिलाला नोटेड करते. ओके, त्या प्रक्रियेला नोटिंग म्हणतात. रिटेनिंग म्हणजे बिल स्वतःजवळच ठेवून घेणे. डिस्काउंटिंग म्हणजेच काय, बिल बँकेला विकणे. आणि एन्डॉर्सिंग म्हणजे बिलाचा मालकी हक्क ट्रान्सफर करणे. तर तिन्ही गोष्टी बिलाशी, हॉनरशी रिलेटेड आहेत. या तिन्ही गोष्टीमध्ये बिल हॉनर होऊ शकतो, बट नोटिंग फक्त आणि फक्त डिझॉनर झाल्यानंतरच होऊ शकतो. त्यामुळे आन्सर येईल याचा नोटिंग. त्याच्यानंतर पाचवा आहे ऑथोराइज्ड कॅपिटल, इश्यूड कॅपिटल, सबस्क्राईब, रिझर्व्ह कॅपिटल अँड इक्विटी शेअर्स. ऑथोराइज्ड कॅपिटल, इश्यूड कॅपिटल, रिझर्व्ह कॅपिटल अँड इक्विटी शेअर्स. याचा आन्सर येईल इक्विटी शेअर्स. कारण बाकी जे तीन तुम्हाला इथे दिसायला आहेत ते सर्व कॅपिटलचे टाइप्स ऑफ कॅपिटल्स आहेत. ऑथोराइज्ड, इश्यूड, रिझर्व्ह. फक्त इक्विटी शेअर एक मात्र जो आहे तो शेअर्सचा प्रकार आहे. राईट, त्यामुळे आन्सर येईल याचा इक्विटी शेअर्स. ओके, पाचीच्या पाच
जे तुमचे पुस्तक आहेत ते पुस्तकीच्या खाली मे बी ह्याच्यातले काही दिले असतील नसतील, बट थोडं जर कॉमन सेन्स यूज केलं तर ऑटोमॅटिकली आन्सर याचं येऊ शकते. डन, शबाश. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कम्प्लीट द सेंटेन्स. कम्प्लीट द सेंटेन्स मध्ये तुम्हाला ऑप्शन्स दिलेले नसतात. जे पण काही तुमचं नॉलेज आहे तिथून तिथे योग्य शब्दाची नियुक्ती तिथं करावं लागते, निवड करावं लागते. पहिलं आहे प्रोव्हिडंट फंड अमाऊंट इज डॉट डॉट फॉर द फर्म. प्रोव्हिडंट फंडची अमाऊंट आपल्या व्यवसायासाठी काय असते? आन्सर असेल प्रोव्हिडंट फंडची अमाऊंट आपल्या व्यवसायासाठी पब्लिक असते लायबिलिटी. डन, शबाश. डॉट डॉट मीन्स प्रॉफिट अर्न ओव्हर अँड अबव नॉर्मल प्रॉफिट. आन्सर असेल सुपर प्रॉफिट. आन्सर याचं काय असेल? सुपर प्रॉफिट. काही काही केसेस मध्ये याला बंपर प्रॉफिट सुद्धा म्हणतात पण तुम्ही बंपर प्रॉफिट म्हणू नका. ओके. सहकारचं लाईव्ह आता पॉसिबल नाही, आता पेपर उद्या आहे. चांगलंच गेलं पेपर, मी चेक केलो. सांगितलेलेच क्वेश्चन आले होते. 8 मार्काला जे क्वेश्चन दिलं होतं तो आला होता. ओके. नेक्स्ट आहे डिझोल डॉट डॉट मीन्स वाइंडिंग अप ऑफ पार्टनरशिप. आन्सर येईल डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म असं सुद्धा लिहू शकता, किंवा डिझोल्युशन ऑफ फर्म्स सुद्धा लिहू शकता. भाई देवाला पाया पडून जा, या गणितामध्ये जो इशू ऑफ शेअरचा गणित आलेला आहे तो तुम्हाला येऊच नाही. ओके. जर तुम्ही वर्षभरामध्ये पाप केलात तर ते गणित उद्या धडकणार आहे जे आजच्या पेपरमध्ये आहे. जर तुम्हाला वाटत असेल नाही सर आम्ही पुण्य केलं तर मग ते येणार. ओके. कारण ते गणित मी ऑफलाईनला शिकवलं नाही, नाही युट्यूबवर त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे, काहीच नाहीये त्याचं. ओके. मे बी मॅक्सिमम कॉलेजेस टीचर्स मध्ये शिकवत सुद्धा नाहीत, तरी सुद्धा आपण चेक करूयात. ते गणित सोपं आहे, बट वर्षभर सॉल्व केलं तर सोपं आहे. वर्षभर जर सॉल्व केलं नाही भाई ते गणित रडीणार आहे तुम्हाला. ओके. हा. लायबिलिटी ऑफ अ शेअर होल्डर ऑफ पब्लिक लिमिटेड कंपनी. पब्लिक लिमिटेड कंपनीचा जो शेअर होल्डर असतो त्यांची जी लायबिलिटी असते ते लिमिटेड असते. ओके. पब्लिक लिमिटेड कंपनीच्या शेअर होल्डरची लायबिलिटीज लिमिटेड असते, अनलिमिटेड नसते. डन, शबाश. नेक्स्ट आहे डॉट डॉट सॉफ्टवेअर आर यूज फॉर स्मॉल स्केल फर्म्स आणि बिझनेस. हे मागच्या वर्षी आलेलं आहे. याचे 2 आन्सर्स आहेत, दोन्हीपैकी कोणतंही एक आन्सर तुम्हाला लिहावं लागेल. डॉट डॉट सॉफ्टवेअर आर युजफुल फॉर स्मॉल स्केल फर्म्स अँड बिझनेस. काही काही सॉफ्टवेअर असे असतात की जे ऑलरेडी बिल्ड केलेले असतात, कस्टमाइज नसतात. राईट. आता माझं जर एक मोठी औषधाची फॅक्टरी असेल तर मला काही सॉफ्टवेअर असे घ्यावं लागतात बाजारामध्ये की जे मला बनवून घ्यावे लागतात. म्हणजे त्याच्यावर माझं नाव गाव सर्व असं लिहावं लागतं त्याच्यामध्ये. ओके. आता याचे अनेक पुस्तकामध्ये अनेक आन्सर आहेत. याचा आन्सर रेडी टू यूज सुद्धा येऊ शकते. रेडी टू यूज. रेडी टू यूज ऑब्लिक ओपन सोर्स. रेडी टू यूज ऑब्लिक ओपन सोर्स. 2 आन्सर्स आहेत, रेडी टू यूज आणि ओपन सोर्स. ओपन सोर्स टर्निंग पॉइंट मध्ये दिलेला आहे का चेक करा बरं. एनीवन, कोणी आहे बिग बुल बॅच और ऑफलाईन स्टुडंट? ओपन सोर्स टर्निंग पॉइंट मध्ये दिलेला आहे का? यस और नो? हा. बट आन्सर तुम्ही फर्स्ट प्रिफरन्स द्यायचा आहे रेडी टू यूजला. ओके. या वर्षी येईच नाही कारण गेल्या वर्षी येऊन गेलेला आहे. समजा धडकलं तर रेडी टू यूज ला प्रिफरन्स द्यायचा. ओके. राईट. रेडी टू यूज 2023 ला हा ऑलरेडी येऊन गेलेला आहे मला असं वाटतंय. ओके. डन. चला कॅल्क्युलेट द फॉलोइंग. कॅल्क्युलेट द फॉलोइंग सुद्धा आहे. कोणीतरी नॉलेज किडा नावाच्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे. थँक्यू सो मच नॉलेज किडा फॉर सबस्क्रायबिंग आवर चॅनल.
डन. एक्सपेंडिचर, इन्कम, सरप्लस कॅल्क्युलेट करा किती येईल. इन्कम 5,500 आहे, सरप्लस 1,000 आहे. आन्सर काय येईल? एक्सपेंडिचरला येईल मग सर 4,500. आज आपल्याला फटाफट लवकर संपून टाकायचं बिकॉज आज महारिव्हिजन आहे अकाउंटचं संध्याकाळी, राईट. डन. त्याच्यानंतर इकडे किती येईल? 19,500. एक्सपेंडिचर 19,500, इन्कम 17,000. आन्सर किती येईल? 2,500. डन. फर्स्ट टाइम बघितलं की हे अवघड वाटतंय, बट प्रॅक्टिस केल्यानंतर अरे यार किती सोपं आहे असं वाटतं. आणि मी अशी अपेक्षा करतोय की ऑफलाईनचे सर्व स्टुडंट बघत असतील. असं होऊ नये की आम्हाला कधी शिकवला किंवा आम्हाला वाटलं तुम्ही आमच्यासाठी सेपरेट ऑफलाईन घेणार आहात. भाई हेच वय, जे वय ते हेच वय आता. ओके. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल किंवा गुडविल लिहिलं तरी चालेल, पण व्हॅल्युएशन ऑफ गुडविल इज मोर रिलेटेबल. ओके. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर ऑफ परचेस. ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर ऑफ परचेस. त्याच्यानंतर सॅक्रिफाईस, ओल्ड, न्यू. मायनसचं चिन्ह ऑलरेडी दिलेलं आहे तुम्हाला. ओके. त्यामुळं फक्त तुम्हाला काय करायचे, ओल्ड रेशो, सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड मायनस न्यू, हे विसरायचं नाही. चला, काल जे जे क्लास केलेत त्यांनी फटाफट कॅल्क्युलेट करून सांगा बरं. काल तर आपण 150 दिवसाचा घेतला होता, इथं तर इनिमिनी 60 दिवसाचं दिलेलं आहे. करा कॅल्क्युलेट किती येईल. काल आपण 150 दिवसचं कॅल्क्युलेट केला होता, इथं फक्त 60 दिवस आहे. 19 जानेवारी 2022. जानेवारी 2022 लीप वर्ष नाही, त्यामुळे फेब्रुवारीमध्ये 28 दिवस घ्यायचं. 19 जानेवारी 2022 पासून 60 दिवस मोजायचे आहेत. तेवीस मार्च करेक्ट आन्सर आहे. 23 मार्च येईल. 23 मार्च. रिझोल्युशन मध्ये इन्सॉल्वंट, वन पार्टनर इन्सॉल्वंट आणि जर्नल एंट्री यायचे चान्सेस पेक्षा जास्त ऑल पार्टनर इन्सॉल्वंट यायचे चान्सेस आहेत. त्यामुळे ऑल पार्टनर इन्सॉल्वंटचं एक गणित करा, ज्याच्यामध्ये ऑल पार्टनर इन्सॉल्वंटच्या गणितामध्ये जे आउटसाइडर लायबिलिटीज असतात, क्रेडिटर्स किंवा बँक लोन, तर ते काही वेळेस सिक्युअर्ड बाय बिल्डिंग, सिक्युअर्ड बाय मशिनरी असे ॲडजस्टमेंट असतात. तर ते व्यवस्थित करायचे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही ते क्रेडिटर्स पेड करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते मशिनरी विकता येणार नाही. त्याच्यामुळं ते त्या प्रकारचे गणित करायचे. ऑल पार्टनर इन्शुरन्सचा प्रॉब्लेम इझी आहे, आपण तर सॉल्व्ह केला. ओके. डन. भाई याची डेट येईल 23 मार्च. 23 मार्च 2022. ओके. कॅल्क्युलेट करून दाखवायची गरज आहे का? एकोणीस 1/2022 पासून 60 दिवस मोजायचे. 60 दिवस बेरीज करा, त्यातून जानेवारीचे 31 मायनस करा, 48 राहिले. जानेवारी 2022 कटले. त्यानंतर फेब 2022 28 दिवस मायनस करायचं. 20 मार्च येईल. 20 मार्च प्लस 3 दिवस, 20 आणि 3 किती झाले? 23 मार्च. ओके. भावेशचंद्र आलियाचा प्रॉब्लेम बेटा CPL मध्ये झालेला आहे. ओके. सो
पायल, तुम्ही जर अगोदरपासून जॉईन असाल तर तुम्हाला कळेल. मे बी सीपीएल मध्ये झालेला, आता वापस तेच तेच प्रॉब्लेमसाठी टाइम दिला तर होणार नाही. चला, इश्यूड कॅपिटल मायनस सबस्क्राईब कॅपिटल. भाई कन्फ्यूज करणार आहे, नीट समजून घ्या. इश्यूड कॅपिटल मधून सबस्क्राईब कॅपिटल मायनस करायचं. समजा इश्यूड कॅपिटल कशाला म्हणतात? इश्यूड कॅपिटल, समजा कंपनी 10 लाखाचे शेअर्स विकायला काढली, तर त्या 10 लाखाच्या शेअर्सला म्हणायचं इश्यूड. आणि त्या 10 लाख पैकी कंपनीचे 8 लाख रुपयाचे शेअर्स विकल्या गेले, तर त्याला काय म्हणायचं? सबस्क्राईब्ड म्हणायचं. राईट, त्याला काय म्हणायचं? सबस्क्राईब्ड म्हणायचं. तर राहिलेले जे 2 लाख आहेत त्याला काय म्हणतात? दोन आन्सर्स तुम्हाला कन्फ्यूज करतात. आन्सर नंबर फर्स्ट आहे अनइश्यूड आणि आन्सर नंबर सेकंड आहे अनसबस्क्राईब्ड. पहिला आन्सर आहे अनइश्यूड, दुसरा आन्सर आहे अनसबस्क्राईब्ड. बघा दोन्ही आन्सर आलेत कमेंटमध्ये. डबल ढोलकी नाही, वर एक कमेंट खाली एक कमेंट नाही, एकच. अँड करेक्ट आन्सर इज unsubscribed. 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 हे बघा, आता डिफरन्स समजून घ्या अनइश्यूड आणि अनसबस्क्राईब मध्ये. ओके, कन्फ्यूज मध्ये जाऊ नका. सपोज कंपनी, नीट लक्षात घ्या. ओके, एक 1 करोड रुपये रेस करणार आहे. 1 करोड रुपये कंपनीचं ऑथराइज कॅपिटल आहे. 90 करोड रुपये कंपनीजवळ स्वतःचे आहेत. 80 करोड रुपीज कंपनीजवळ स्वतःचे आहेत. राईट, याला कोणतं कॅपिटल म्हणतात? ओनर्स कॅपिटल म्हणतात. त्यापैकी कंपनी 10 लाख रुपयाचे शेअर्स विकायला काढली. सॉरी, 80 लाख रुपीज लिहायला पाहिजे होतं इथं. 1 करोड रुपये कंपनीला रेस करायचे आहेत. ओके, 80 लाख कंपनीजवळ स्वतःचे आहेत, तर याला ओनर्स कॅपिटल म्हणतात. राहिले किती? 20 लाख. तर 20 लाख पैकी कंपनी 10 लाखाचे भाग विकायला काढली, तर त्या 10 लाखाच्या भागाला म्हणतात इशूड. म्हणजे न विकलेला भाग आहे त्याला काय म्हणतात? राहिलेल्या 10 लाखाचा अनइश्यूड. आणि या 10 लाख पैकी जे विकायला काढली त्याच्यापैकी 8 लाखची मागणी आली, त्याला म्हणतात सबस्क्राईब्ड. आणि जी 2ची नाही आली त्याला अनसबस्क्राईब्ड. ॲज सिम्पल ॲज दॅट. ओके, डन. पर्सेंटेज चेंज इज इक्वल टू, कालच झालेला आहे, अमाऊंट ऑफ ॲब्सोल्यूट चेंज. अमाऊंट ऑफ ॲब्सोल्यूट चेंज. डन. 15च्या 15 झाले. शबाश. मी गॅरंटी देऊन सांगतो, उद्याच्या पेपरमध्ये तुमचे ऑब्जेक्टिव्ह आहेत ज्यांनीही मागच्या 6 दिवसामध्ये केलेत, प्लस थँक्यू सो मच TPS गेमिंग, आणि ज्यांनीही मागच्या 6 दिवसामध्ये केलेत प्लस उद्या करणार आहेत, त्यांचे ऑब्जेक्टिव्ह पहिले 20च्या 20 ऑब्जेक्टिव्ह पहिल्या 15 मिनिटात क्लिअर होतील, गॅरंटीड. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पार्टनर्स अकाउंट वेअर लॉस और प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन इज ट्रान्सफर्ड. गडबड न करता व्यवस्थित टप्प्यात कार्यक्रम करायचं. काय म्हणलेलं आहे की कोणत्या अकाउंटला पार्टनरचं रिव्हॅल्युएशनचं प्रॉफिट लॉस ट्रान्सफर केल्या जाते? आन्सर येईल विच अकाउंट. आन्सर येईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट. दोन आहेत. ओके, कॅपिटलला सुद्धा जाते, करंटला सुद्धा जाते, डिपेंड अपॉन सिच्युएशन विच गिव्हन इन प्रॉब्लेम. कारण प्रॉब्लेम मध्ये जर फिक्स कॅपिटल मेथड असेल तर करंट अकाउंट निघते, फ्लक्च्युएटिंग असेल तर निघत नाही. मग आन्सर दोन्ही लिहायचे आपल्याला. आन्सर असेल असं लिहायचं, पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. पार्टनर लिहायला विसरायचं नाही, नुसतं कॅपिटल और करंट सुद्धा लिहायचं नाही, पार्टनर्स लिहायचं. ओके,
अक्युमुलेटेड पास्ट प्रॉफिट, अक्युमुलेटेड म्हणजे अंदाजित किंवा संचयित केलेला मागच्या वर्षीचा नफा, अनडिस्ट्रीब्युटेड न वाटलेला असं सुद्धा घेऊ शकता. थँक्यू सो मच स्वतः कृष्णा सबस्क्राईब केल्याबद्दल. अक्युमुलेटेड पास्ट प्रॉफिट केप इन द फॉर्म ऑफ रिझर्व, आन्सर येईल याचा रिझर्व फंड ऑब्लिक जनरल रिझर्व, रिझर्व फंड किंवा जनरल रिझर्व दोन्हीही लिहायचे, दोन्हीपैकी एक लिहायचं नाही. ओके, दोन्ही व्यवस्थित एकदम पद्धतशीर लिहायचे. चला नेक्स्ट आहे अ पर्सन इन हुज फेवर बिल इज एंडॉर्स, असा व्यक्ती की ज्याच्या फेवर मध्ये बिल एंडॉर्स केला जातो, हस्तांतरित केला जाते, ड्रॉवी नाही. बिल एंडॉर्स्ड कधी पण ड्रॉवर मार्फत करण्यात येते आणि ज्या व्यक्तीला करण्यात येते त्याला म्हणतात एंडॉर्सी, ENDORSEE, एंडॉर्सी. आणि कधी कधी चेंज होऊन येऊ शकते. कशा पद्धतीने चेंज होते? अ पर्सन म्हणजे असा व्यक्ती हु एंडॉर्स द बिल, असा व्यक्ती जो बिल एंडॉर्स करतो. राईट, आन्सर काय येईल? असा व्यक्ती जो बिल एंडॉर्स करतो, आन्सर येईल एंडॉर्सर, ENDOR, एंडॉर्सर, SER, ENDOR एवढंच लिहू नका, एंडॉर एंडॉर्सर. अरे भाई काय सबस्क्राईब करायला तुम्ही मुद्दा म्हणून. थँक्यू सो मच RTN क्लॅशर्स. नेक्स्ट आहे an assets which can be converted, an assets which can be converted into cash, अशी संपत्ती जी इझिली पैशामध्ये रूपांतर करू शकता. करंट ॲसेट्स और लिक्विड ॲसेट्स. ऋषिका शिंदे, थोडस ऑब्जेक्टिव्हला भर द्यावं लागते आता. हा, करंट ॲसेट्स और लिक्विड ॲसेट. current assets or liquid assets. Okay, last time the short key is used to save or accept information. कोणती सॉफ्ट कीज आहे जे की टॅलीची जी माहिती आहे, कोणतेही एखादं एक बिल झाल्यानंतर किंवा एंट्री झाल्यानंतर टॅलीमध्ये लेजर पोस्टिंग झाल्यानंतर तुम्ही सेव्ह करण्यासाठी ठेवता? कंट्रोल ए. राईट, शॉर्ट की कोणती आहे? कंट्रोल ए नावाची शॉर्ट की आहे. डन, शबाश झाले. आय होप तुमचे सर्वचे सर्व ऑब्जेक्टिव्ह व्यवस्थित आले असतील. राईट, चला आता आपण मोठ्या प्रॉब्लेम्स कडे जाऊयात. आणि जसं की तुम्हाला माहित आहे, पोरांना टिकून ठेवण्यासाठी आपण काय करता? लास्ट पासून स्टार्ट करता. ओके, तर तशी सवय तुम्हाला पडू नये. उद्या पण तुम्ही तसंच करता, नसता ऑब्जेक्टिव्ह झाले की पहिला फायनल अकाउंट. काही प्रॉब्लेम होत नाही, बट नको. डन. चलो नेक्स्ट, एक सेकंड थांबा जस्ट. पहिली ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक येते. RDD कॅल्क्युलेट करता येते. डिस्काउंट ऑन डेटर्स कॅल्क्युलेट करता येते. कोणती जर अगोदर घ्यायची असेल तर सेकंड ऍडजस्टमेंट अगोदर कराल, त्याच्यानंतर थर्ड ऍडजस्टमेंट कराल. कारण अगोदर RDD, त्याच्यानंतर डिस्काउंट ऑन डेटर्स. ओके, त्यानंतर आहे व्हॅल्यू ऑफ लीज होल्ड प्रिमायसेस. व्हॅल्यू ऑफ लीज होल्ड प्रिमायसेस 2 लाख. चेक करा लीज होल्ड प्रिमायसेसची व्हॅल्यू ट्रायल बॅलन्स मध्ये किती सांगितलेली आहे? 2,20,000. तर यावर डेप्रिसिएशन किती हजार रुपये येईल? सर 20,000 रुपये डेप्रिसिएशन येते. ओके, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1,000 म्हणलेलं आहे, जे की कॅल्क्युलेट करता येते प्रिंटिंग अँड स्टेशनरी मध्ये ऍड आणि लॅबिलिटीजला. ओके, आय नो सहकारचा पेपर एकदम इझी होतं आणि अकाउंटचं महारिव्हिजन आज संध्याकाळी आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी झालं. ओके, त्याच्यानंतर हिडन ऍडजस्टमेंट चेक करा.
ऍडव्हर्टाइजमेंट दिलेला आहे 9,600 3 वर्षासाठी. काहीच करायचं नाहीये, सरळ सरळ लिहायचं 9,600 भागिले 3 करायचं, एका वर्षाची अमाऊंट येईल. ओके, 3200 रुपये येईल. तर 3200 रुपये तुम्हाला ठेवायचे आहेत प्रॉफिट लॉस डीआर ला, आणि 2 वर्षाची अमाऊंट आहे 6,400 रुपये. ते कुठे ट्रान्सफर करायचे तुम्हाला? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला 6,400 रुपये. अरे सॉरी, एक सेकंड थांबा. इथे डेट दिलेली आहे, तुम्ही जस्ट 1 मिनिट. 9,600 1,600 रुपये इथं येईल, आणि बाकी 8,000 ऍसेट साइडला जाईल प्रीपेडची. आता सर अगोदर 1 मिनिटाच्या अंदर पार्टी कसं बदलला सर तुम्ही? साधं सिंपल लॉजिक आहे, 6 महिन्यासाठी दिलेला आहे. ओके, आपलं आर्थिक वर्ष किती तारखेला संपत आहे? आपलं आर्थिक वर्ष 31 मार्चला संपत आहे. ओके, आणि आपण किती तारखेला पेड केला? 1 ऑक्टोबरला. ऑक्टोबर ते मार्च किती महिने होतात? 6. तर तुम्हाला काय काम करायचे आहे? 3 इयर्स पैकी 6 महिन्याची अमाऊंट इथं ठेवायची आहे, आणि बाकी 2.5 वर्षाची अमाऊंट तुम्हाला ऍसेट साइडला टाकायचं आहे. ओके, आता साधं सिंपल लॉजिक, 3 वर्षासाठी 9,600, तर एका वर्षासाठी किती येईल? 3200. वर्षभरासाठी 3200, तर 6 महिन्यासाठी किती येईल सर? 6 महिन्यासाठी येईल 1,600. म्हणजे 9,600 पैकी 1,600 रुपये खर्च आहे. 9,600 मधून 1,600 गेले, राहिले किती? 8,000. 8,000 ची दुसरी पोस्टिंग जाईल ऍसेट साइडला. डन. बाकी एक वेळेस चेक करून घ्या, पोस्टिंग सर्व सोपे आहेत का? अनपेड वेजेस अनेक जणांना कन्फ्यूज होते, तर याची डायरेक्ट पोस्टिंग लायबिलिटी साइडला होते. ओके, डन. त्याच्यानंतर सेल्स रिटर्न येऊन जाईल तुम्हाला सर्व. जनरल एक्सपेन्सेस कुठं जाईल? जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट लॉस डीआर. जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट लॉस डीआर साइडला जात आहे. ॲडव्हर्टाइजमेंट, एक्सपोर्ट ड्युटी क्लिअर. सो पूर्ण गणित एकदम इझी आहे, ओन लेवलला तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, आता येऊयात आपण एनपीओच्या गणिताकडे. एनपीओचं गणित एकदम सोपं आहे. अगोदर गणित व्यवस्थित पहा. तुम्हाला मागच्या वर्षीची बॅलन्स शीट दिलेली आहे. कॅपिटल फंड 1,29,000 दिलेला आहे. ओके, डन. त्याच्यानंतर मागच्या वर्षीचं सबस्क्रिप्शन बघितलं तर तुम्हाला 16,000 येणं बाकी आहे, आणि मागच्या वर्षीचं आउटस्टँडिंग लॉकर रेंट 1,000 येणं बाकी आहे. ओके, लास्ट इयरचं. आता चेक करा, मागच्या वर्षीची आपण सॅलरी सुद्धा किती देणं बाकी आहोत? 8. लास्ट इयरचे सर्व मेन एक्सपेन्सेस एक वेळेस व्यवस्थित पाहायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन्क्लूड 6,000 फॉर 21 आणि 22. गणितामध्ये चेक करा आपलं करंट इयर कोणतं आहे. फटाफट कमेंट मध्ये सांगा मला, आपलं करंट इयर कोणतं आहे? सर आपलं करंट इयर आहे 2022 आणि 23. 22 आणि 23 आपलं कोणतं इयर आहे? करंट इयर. आता चालू वर्षाचं सबस्क्रिप्शन तुम्हाला किती आलेलं आहे? टोटल 2,10,000. लिहिलात तुम्ही सबस्क्रिप्शन 2,10,000. ओके, आता ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलेलं आहे चेक करा, की करंट इयर सबस्क्रिप्शन इन्क्लूड्स 6,000 21-22, म्हणजे मागच्या वर्षीचे 6,000 रुपये समाविष्ट आहेत. चेक करा मागच्या वर्षीचे तुम्हाला किती रुपये येणं बाकी होते? मागच्या वर्षीचे 16,000 येणं बाकी होते. ओके, 16,000 पैकी आले किती? 6. लास्ट इयर 6,000 रुपये मायनस करायचे, 2,04,000. मला सांगा किती रुपये ऍसेटला जातील? गणित तुम्ही बघितला, 16 येणं बाकी होते मागच्या वर्षीचे, 6 आले म्हणून 6 लेस केलं, राहिले किती? 16 मधून 6 गेले, राहिले 10. 10,000 ची डायरेक्ट पोस्टिंग कुठे जाईल? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. 10K
राईट. 10,000ची डायरेक्ट पोस्टिंग कुठे जाईल? ऍसेट साईड. का? कारण या 16 मधून आपल्याला 6 आलेत, 10 जातील, एकच पोस्टिंग होईल बॅलन्स शीटच्या ऍसेट साईड. ओके. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे? करंट इयर सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग 22, 23, 28,000. करंट इयरचा 28,000 आहे म्हणाले तर इथं ऍड करायचं करंट इयर 28. किती येईल? 2,32,000. आणि याची पोस्टिंग कुठे जाईल? दुसरी पोस्टिंग याची सुद्धा बॅलन्स शीट ऍसेट साईडला जाईल. इथंपर्यंत क्लिअर असायला पाहिजे, काही प्रॉब्लेम असता कामा नाही. ओके. त्याच्यानंतर चेक करा, करंट इयरचं काही सबस्क्रिप्शन तुम्हाला मागच्या वर्षी ऍडव्हान्स मध्ये आलं होतं का? करंट इयरचं काही सबस्क्रिप्शन लास्ट इयरला ऍडव्हान्स मध्ये आलं होतं का? इथं काही दिलेलं आहे का सबस्क्रिप्शनशी रिलेटेड? सर काहीच इन्फॉर्मेशन दिलं नाहीये. मग देन यू आर फ्री टू पोस्ट 2,23,000 इन आउटर कॉलम. दॅट्स इट. सबस्क्रिप्शनचं एवढंच आहे. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला काय सांगितलेलं आहे चेक करा. प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम. तुमच्या पुस्तकात ही सेम ऍडजस्टमेंट दिलेली आहे प्रॅक्टिस प्रॉब्लेम मध्ये. ओके सर, प्रॅक्टिस प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे, एक्झामला येऊ शकते का? न येण्याजोगं काहीच नाही. व्यवस्थित चेक करा. ही ऍडजस्टमेंट अनेक स्टुडंटला टफ जाते. ओके. आता इथं काय सांगितलेलं आहे? बाय इन्शुरन्स प्रीमियम 22,000, म्हणजे वर्षभरामध्ये तुम्ही इन्शुरन्स पेड केलात 22,000. इथं लिहून टाकतो मी, इन्शुरन्स करंट इयर मध्ये पेड केला 22. प्रॉब्लेम सुद्धा सेम आहे. ओके, आय डोंट नो, मी चेक केलं नाही, बट चेक करूयात. 22,000. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे की इन्शुरन्स प्रीमियम 5,000 आहे, प्रीपेड दिलेला आहे, म्हणजे सर हे लेस होईल. यस, ते लेस होईल, बट गणितामध्ये चेक करा, तुम्हाला जुन्या बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला सुद्धा प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम 4 दिलेला आहे. आता याचा अर्थ काय की चालू वर्षाचे पैसे आपण मागच्या वर्षी दिला होता इन्शुरन्स कंपनीला. चालू वर्षाचं जे इन्शुरन्स होतं त्याचे पैसे मागच्या वर्षी दिला होता. त्यामुळं लास्ट इयरच्या पीओव्ही न पॉइंट ऑफ व्ह्यू न हे आपल्यासाठी काय होतं? लास्ट इयरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न प्रिपेड होतं म्हणून ऍसेटला लिहिला. बट लास्ट इयर साठी ऍसेट होतं. करंट इयर साठी हे 4,000 रुपये आपल्याला एक्सपेन्सेस आहेत का? यस ऑर नो? सर, चालू वर्षाचे पैसे लास्ट इयरला दिलात तर मागच्या वर्षीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न प्रिपेड आहेत, ऍसेट आहेत. बट हे लास्ट इयर साठी ऍसेट आहेत मागच्या वर्षीचा विचार केला तर. बट या वर्षीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न आपल्यासाठी ऍसेट नाहीत, काय? एक्सपेन्सेस आहेत. मग तुम्हाला काय करायचं आहे? इथे लिहायचं आहे करंट इयर इन्शुरन्स पेड इन लास्ट इयर. करंट इयर इन्शुरन्स पेड इन लास्ट इयर किती अमाऊंट दिलेली आहे? 4,000. ऍड करायचं 22 आणि 4 26. ओके. आता ह्या 26,000 मधून मायनस करायचा लेस प्रीपेड. प्रीपेडची अमाऊंट चेक करा किती आहे. प्रीपेडची अमाऊंट आहे 5,000. 21,000 आणि 5,000ची पोस्टिंग झाली ऍसेट. 5,000ची पोस्टिंग ऍसेट. स्वप्नीलचा आन्सर सुद्धा आलेला आहे सर. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 13 आहे. ओके, डन. बाकी फर्निचरवर डेप्रिसिएशन तुम्हाला कॅल्क्युलेट करता येते. फर्निचरची अमाऊंट तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीला तर दिलेली नाहीये, बट ड्युरिंग द इयर चेक करा. 60,000 दिलेली आहे, तर 60,000 वर सरळ सरळ डीईपी कॅल्क्युलेट करायचा, 1,000 रुपये पोस्टिंग येऊन जाईल. लॉकर रेंट सुद्धा एक महत्वाचं रोल प्ले करते या प्रॉब्लेम मध्ये. लॉकर रेंट अनेक टाइम स्कूल्सच्या गणितामध्ये येतात. इथं गणित कशाचं आहे चेक करा. इथं कर्मावती क्लब, स्पोर्ट्स क्लब मध्ये जे प्लेयर्स ॲथलीट असतात, जेव्हा नॉर्मल कपडे घालून त्या स्पोर्ट्स क्लबला जातात, सो त्यांचे नॉर्मल कपडे, त्यांचे मोबाईल्स, चार्जर्स वगैरे त्यांच्या लॉकरमध्ये ठेवतात आणि मग त्यांचे जे स्पोर्ट्सचे ड्रेस आहेत ते घालून ग्राउंडवर जात असतात. तर स्पोर्ट्स क्लब अशा वेळेस लॉकर रेंट वगैरे घेत असते. फर्निचर सुरुवातीला दिलेलं आहे, माय बॅड मी चेक केलं नाहीये, 30,000. सुरुवातीला 30, नंतर 60.
दोन्हीची बेरीज किती होते? 90. 90 मधून तुम्हाला मायनस करायचे आहेत 6,000 रुपये येऊन जाईल. ओके. त्याच्यानंतर चेक करा, लॉकर रेंट बद्दल ऍडजस्टमेंट सांगितलेली आहे. 3,000 रुपये लॉकर रेंट ड्युरिंग द इयर मध्ये तुम्हाला आलं. मग रिसिप्ट साईडला येता तुम्ही, रिसिप्ट साईडला येऊन लिहितं असं, लॉकर रेंट 3,000 मायनस, या 3,000 मधून तुम्हाला मायनस करायचे लास्ट इयरचे 1,000, लास्ट इयर 1,000 रुपीज, कारण 3,000 मध्ये मागच्या वर्षीचे 1,000 समाविष्ट आहेत. मग करंट इयरचे किती? 2. आता या करंट इयरच्या लॉकर रेंट मध्ये तुम्हाला ऍडजस्टमेंट मधले 800 रुपये ऍड करायचे आहेत. तीन हजार आणि याची दुसरी पोस्टिंग जाईल बॅलन्स शीटच्या असेट साईडला. लॉकर रेंट या गणितामध्ये आपल्यासाठी एक्सपेंडिचर नसून आपल्या गणितामध्ये या प्रॉब्लेम मध्ये आपल्यासाठी लॉकर रेंट हा इन्कम आहे. राईट, इन्कम आहे का? कारण पैसे आपल्याला यायले, एक्सपेंडिचर राहत नाही. अच्छा सॉरी, माय बॅड, 1,000 धरलो मी. ओके, हा 800 रुपये, 2,800. ओके डन. नाही ते कोणतरी एकदम असं एक्सपेंडिचर म्हणल्यासारखं वाटलंय मला, मग मी माझं लक्ष तिकडे गेले कमेंट सेक्शन मध्ये, सॉरी फॉर दॅट. बट ते 800 रुपये आहेत आणि ते आपल्यासाठी एक्सपेंडिचर नसून इन्कम आहे. ओके डन. बाकी डोनेशन कॅपिटलाइज्ड 1,600 रुपये येऊन जाईल, डोनेशनचा काही इश्यू नाहीये. रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस म्हणजे काय? उपहारगृह खर्च. अनेक तुम्ही जेव्हा मोठ्या दुकानात वगैरे जाता तर गेल्यानंतर कस्टमर्सला चहा पाणी केल्या जाते, सर्व केल्या जाते, राईट. सो त्याला रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस म्हणतात. 8,400 रुपये. बँक ओव्हरड्राफ्ट मागच्या वर्षीचं 76,000 आहे, ड्युरिंग द 76 पेड केला, ऑलरेडी दिलेला आहे, त्यामुळे बँक ओव्हरड्राफ्टची पोस्टिंग होत नाही. जे पण होतं ते खर्च क्लिअर झालं. डन. बाकी सर्व एकदम क्लिअर झाले, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही गणित बाकीचं 1 लेवलवर सॉल्व्ह करू शकता. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे डेथ ऑफ पार्टनरचं. आता डेथ ऑफ पार्टनरचं प्रॉब्लेम मध्ये चेक करा. तुम्हाला इथं भागीदाराचे नाव काय दिलेलं आहे? अतिशय भयानक नाव दिलेलं आहे. बॅलन्स शीट ऑफ कर्मा, पुण्य अँड बंधन असे 3 पार्टनर्स आहेत. कर्मा, पुण्य आणि बंधन यांचं प्रॉफिट लॉस शेअरिंग रेशो दिलेला आहे तुम्हाला 3:2:1. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. अँड मृत्यू कोणाचा झाला? सर, ज्यानं पुण्य केला त्यानंच मेला. 1 ऑक्टोबरला पुण्य नावाच्या भागीदाराचा मृत्यू झाला. किती महिने जिवंत होता सर? तो 6 महिने जिवंत होता. ठीक आहे. काय काय प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे? प्रिपेअर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. फक्त आणि फक्त काय तयार करा म्हणाला तुम्हाला? ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करूयात. मला सांगा, जर ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपल्याला पूर्णपणे तयार करायचं असेल तर वर्किंग नोट मध्ये आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवावं लागतं का? ॲज अ वर्किंग नोट. हा सर, वर्किंग नोटमध्ये आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट बनावं लागते, कारण कॅपिटल अकाउंट जर कम्प्लीट करायचं असेल तर आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटचं किंवा प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटचं प्रॉफिट त्यांच्या CR ला टाकावं लागते, लॉस झालं तर DR ला टाकावं लागते. त्यामुळं वर्किंग नोटमध्ये आपल्याला ते अकाउंट्स तयार करावं लागेल. इथंपर्यंत क्लिअर आहे. आता या गणित सुद्धा तुमच्याच पुस्तकातला आहे, प्रॅक्टिस प्रॉब्लेम मधून तयार करण्यात आलेला आहे. ओके सर, उद्या एक्झामला येऊ शकते का? न येण्यासारखं या गणितामध्ये काहीच नाही. आलं तर तुमचंच चांदी चांदी आहे. आयुष्य खूप सोपं आहे, फक्त ही ऍडजस्टमेंट एका झटक्यात कळायला पाहिजे. ओके, जास्त किचकट होता कामा नाही. डन. चला, सर्वात पहिली ऍडजस्टमेंट आहे गुडविल ऑफ द फर्म 45,000. गणितामध्ये चेक करा, अगोदरपासून बॅलन्स शीट मध्ये काय गुडविल दिलेलं आहे का? सर, बॅलन्स शीट मध्ये 1 रुपये गुडविलचे दिलेलं नाहीये. ओके, मग आता हे गुडविल रेज झालं 45,000. साधं सिंपल लॉजिक आहे. एंट्री अशी होईल का? गुडविल टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट CR.
गुडविल अकाउंट DR टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट CR. हा सर गुडविल ऑफ द फर्म बनलेला आहे. पूर्ण व्यवसायाचं गुडविल रेस झालं म्हणजे तुम्हाला सर्व भागीदारांना गुडविल देऊन टाकायचं. ओके, गुडविल टू ऑल पार्टनर्स. शबाश. कसं कसं वाटायचं सर्व भागीदारांना रेशोनुसार? 45,000ला 3/2 न वाटला तर किती किती जाईल? 45,000 भागिले 6, एकाचा हिस्सा आले 7.5 गुणिले 3, 22,500, 15,000 आणि 7,500 रुपये असे गुडविल तिन्हीच्या तिन्ही पार्टनर्सला जातील. डन. शबाश. चला, गुडविल नंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट तुम्हाला सांगितलेली आहे. इट्स अबाउट लँड अँड बिल्डिंग अँड मशिनरी फाउंड अंडर व्हॅल्यूड. आता अंडर व्हॅल्यूड आणि ओव्हर व्हॅल्यूड अनेक जणांना जमत नाही. चला प्रॅक्टिस करूयात. अंडर व्हॅल्युएशन आणि ओव्हर व्हॅल्युएशनशी रिलेटेड काय काय सांगण्यात आलेलं आहे. सर्वात पहिला, लँड अँड बिल्डिंग 20% अंडर व्हॅल्यूड म्हणलेलं आहे. घ्या लँड अँड बिल्डिंगची किंमत किती आहे? 60,000. चला या वर्किंग नोटचा पेज ओपन करा. लिहा इथं 60,000 रुपये. 60,000 त्याची प्राइस आहे, गुणिले 100 करायचं कधी पण. अंडर व्हॅल्यूड म्हणलेलं आहे. अंडर व्हॅल्युएशन ज्या वेळेस म्हणते त्यावेळेस 100 मधून दिलेली टक्केवारी वजा करायची. 100 मधून दिलेली टक्केवारी 20 वजा केला, शिल्लक किती राहिलं? 80%. करा गुणाकार, किती रुपये येईल? जर तुम्ही DEP काढल्यासारखं काढलात तर गेलात. शून्य शून्य. 8चा पाडा मोजा आता. 8×5 = 40, 8 संग 48, 8 सती 56, 7 8 सती 56. किती उरले? 4 उरले. 40 झाले. 8×5 = 40, 75,000. आता पहिल्या स्टेप मध्ये कॅल्क्युलेशन्स तर केलं की भाऊ 75 आलं. मग आता पोस्टिंग कुठं करायचं? सर पोस्टिंग करायचं आहे बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला जायचं आहे. बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला जाऊन तिथं लिहायचं आहे लँड अँड बिल्डिंग. 60,000 ऍड 20% अंडर व्हॅल्यूड. अंडर व्हॅल्यूड 15,000. आउटरच्या कॉलम मध्ये किती लिहायचं? 75,000. 15,000ची दुसरी पोस्टिंग रिव्हॅल्युएशनच्या कोणत्या साईडला कराल? 15,000ची दुसरी पोस्टिंग रिव्हॅल्युएशनच्या कोणत्या साईडला कराल? डिप्रेशन डिप्रेशन नाही, डिप्रिसिएशन लेस करायचं आणि ते ऍड लेसचं त्याच्यावर राहत नाही, बघून असतंय. ओके, की तुम्ही ऍसेट करायलात का लॅबिलिटीज करायलात. आता लँड अँड बिल्डिंग अंडर व्हॅल्यूड झालेला आहे. किंमत ऍसेटची कमी दाखवला त्यामुळं आपण ऍड केलात त्याच्यामध्ये. ऍक्च्युअल किंमत आहे त्याची 75, आपण किती दाखवलात? 60. त्यामुळे 15,000ची पोस्टिंग जाईल बॅलन्स शीट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या CR साईडला. ओके, आता त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे तुम्हाला? मशिनरी. चला मशिनरीची तुम्हीच कॅल्क्युलेट करा. इथे लिहितो मी मशिनरीची अमाऊंट 1,20,000 गुणिले 100 भागिले 80. मशिनरीची 1,20,000 गुणिले 100 भागिले 80. सहकार सोल्युशन नॉट पॉसिबल. संध्याकाळी येईल व्हिडिओ, आता नाही. ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स त्यांच्या रेशोनुसार वाटून टाकायचं असते. ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्सचा काल सुद्धा एक गणित झालं होतं, आज सुद्धा आहे. आणि आज खूप सारे जण मिस आहेत. भाई मला तर असं उजवा डोळा फडफड करायला की हे गणित ये, हा याच पेपर मधलं एक ना एक गणित उद्या येईल म्हणून, कारण सर्व गणित पुस्तकीतले आहेत. चला, 0 0 कट. 8 1 8, 8×5 = 40, 15,000 गुणिले 10. आन्सर आलं 1.5 लाख रुपये. ऍक्च्युअल मध्ये मशिनरीची किंमत 1.5 लाख आहे. आपण किती लावलं? 1,20,000. किती रुपये कमी केलं? 30,000. ऍसेट साईडला जायचं, तिथे लिहायचं प्लांट अँड मशिनरी. किती लिहायचं? 1.5 लाख, सॉरी 1,20,000. 20% अंडर व्हॅल्यूड 30,000.
आउटरला एक 20 आणि 30,000ची दुसरी पोस्टिंग वन्स अगेन रिव्हॅल्युएशनच्या कोणत्या साईडला होईल? दुसरी पोस्टिंग होईल रिव्हॅल्युएशनच्या CR साईडला. डन. शबाश. ओव्हर सबस्क्रिप्शन आलं तर सेम अमाऊंट लिहायचं 1,20,000. आता बघा हा 1,20,000 आहे प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट. ओव्हर सबस्क्रिप्शन झालं म्हणलं तर मग किती घ्यायचं? 100. ओव्हर सबस्क्रिप्शनच्या केसमध्ये 100 मध्ये 10 दिलेली टक्केवारी ऍड करायची. राईट. किती लिहायचं? 120. दिलेली टक्केवारी ऍड करायची 20. 120 0 0 कट 12 1 12 10,000 गुणिले 10 1,00,000. क्वेश्चन मध्ये 1,20,000 दिलेला आहे. आन्सर 1,00,000 आलेला आहे. 20,000 कमी झाला. राईट. अरे भाई डिप्रिसिएशन मी म्हणलो तो कोणतरी एक जण कमेंट केलं होतं डिप्रेशन. नसतं ते माझ्यावर उलट मीम पडेल मी म्हणल्यासारखं. डन. 20,000 रुपये लेस करून रिव्हॅल्युएशन DR. नेक्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू. इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट 60,000 रुपये आहे. ओके. त्याची किंमत 30,000 90,000 झाली. किती रुपये वाढली इन्व्हेस्टमेंट? इन्व्हेस्टमेंटची किंमत किती रुपयानं वाढली? सर 60,000ची किंमत 90 झाली म्हणजे 30,000 रुपये वाढली. राईट. मग आता कशा पद्धतीनं जाईल पोस्टिंग? सरळ सरळ ऍसेट साईडला जायचं, तिथं लिहून टाकायचं 30,000 ऍड आणि दुसरी पोस्टिंग जाईल रिव्हॅल्युएशनच्या CR साईडला. ओके. 12.5% वगैरे येत नाही. 12.5% कॅल्क्युलेट करा. 12.5% DEP येते. ओके. जर तुम्हाला 12.5% DEP कॅल्क्युलेट करता येत नसेल, समजा 1,00,000 दिलेला आहे आणि 1,00,000 वर 12.5% कॅल्क्युलेट करा म्हणलं, येत नसेल तर काय करायचं? या 12.5चं गुणिले 2 करायचं. म्हणजे 12.5चं गुणिले 2 केल्यानंतर किती होते? 25. 100चं गुणिले 2 केल्यानंतर किती होते? 200. बस या एवढ्याला कट करून टाकायचं. भाग देऊन टाकायचं, कारण पॉइंट कटलं ना. मग आता तर भाग देणं सोपं आहे. 1,00,000 गुणिले 25 भागिले 2 करायचा, विषय समाप्त. 0 0 1,000 गुणिले 25 25,000 येईल भागिले 2. आन्सर किती येईल? 12,500. हे झाली तुमची 12.5% DEP. जेव्हाही DEP तुम्हाला कॅल्क्युलेट करता येत नाही त्याला राऊंड ऑफ करायचं, म्हणजे इंटू 2 करायचं. 7.5% जर आलं येत नसेल तर त्याला गुणिले 2 करायचं असं, म्हणजे 7.5चं 15 आणि 100चं 200 होईल. मग दिलेलं आकडेवारी गुणिले करून टाकायचं. चलो नेक्स्ट आहे स्टॉक टू बी अंडर व्हॅल्यूड 7,500. आता इथं अंडर व्हॅल्युएशन ओव्हर व्हॅल्युएशन तुम्हाला पॉइंट मध्ये न देता डायरेक्ट अमाऊंट सांगितलेला आहे. ऋषिकेश चव्हाण, आय नो तुलाही माहित आहे डिप्रिसिएशन. जस्ट टू क्रिएट अ ह्युमर तू ते डिप्रिसिएशन म्हणलास, दुसरं काही नाही. ओके. हा चलो. स्टॉक टू बी अंडर व्हॅल्यूड बाय 7,500. मला फक्त एवढं सांगा, लेस करायचं का ऍड करायचं? लेस करायचं का ऍड करायचं? सर अंडर व्हॅल्यूड म्हणलेलं आहे. अंडर व्हॅल्यूड म्हणजे किंमत कमी करणे किंवा स्टॉकची किंमत 7,500 रुपयानं कमी लावण्यात आलेली आहे. सीसॉ सारखं असतंय. गार्डन मध्ये गेलात सीसॉ, जर खाली गेलं तर ते ऑटोमॅटिक वर येते आणि वर गेलेलं ऑटोमॅटिक खाली जाते. तसंच आता अंडर व्हॅल्यूड म्हणजे काय? त्याची किंमत कमी लावण्यात आली तर त्याला वाढवायची, ऍड करायचं. आणि ओव्हर व्हॅल्यूड म्हणलं तर कमी करायचं. चला आता स्टॉक कमी करण्यात आला होता अंडर व्हॅल्यूड बाय 7,500. स्टॉकच्या 1,35,000 मध्ये 7,500 रुपये ऍड करून दुसरी पोस्टिंग रिव्हॅल्युएशनच्या DR साईडला ट्रान्सफर करायचं. बघा हे तिन्ही ऍसेट्स चेक करा. तिन्ही ऍसेट्स कमी लावण्यात आले होते. लँड अँड बिल्डिंग, मशिनरी अंडर व्हॅल्यूड झालं होतं. स्टॉक सुद्धा अंडर व्हॅल्यूड झालं होतं. कमी लावण्यात आले होते त्यामुळे आपण त्याच्यामध्ये ऍड केलं. राईट. आणि ऍड करून दुसरी पोस्टिंग रिव्हॅल्युएशनच्या आता CR ला करायचं. तिन्हीची ही दुसरी पोस्टिंग.
लँड अँड बिल्डिंगची, मशिनरीची आणि स्टॉकची, तिन्हीमध्ये ही पर्टिक्युलर अमाऊंट ऍड करून दुसरी पोस्टिंग रिव्हॅल्युएशन CR साईडला. ओके, डन. चला नेक्स्ट आहे डेटर्सवर RDD कॅल्क्युलेट करायची आहे. डेटर्सची अमाऊंट चेक करा किती आहे. सर डेटर्सची अमाऊंट आहे 45,000, 10% 4,500 येऊन जाईल, विषय समाप्त. नेक्स्ट आहे पेटंट आर व्हॅल्यूलेस. जेव्हा ही पेटंट आर व्हॅल्यूलेस म्हणते, ही ऍडजस्टमेंट पेटंट आर व्हॅल्यूलेसची तुमच्या पुस्तकात दिलेली आहे. आय थिंक ऍडमिशन ऑफ पार्टनरच्या एका गणितामध्ये दिलेली आहे, ज्याच्यामध्ये 4 पार्टनर्स आहेत असं मला वाटतंय. पेटंट्स आर व्हॅल्यूलेस दिलेला म्हणजे पेटंटची किंमत पूर्णपणे नील झाली, युजलेस किंवा व्हॅल्यूलेस झाली. मग 18,000 रुपये तुम्हाला ऍसेट साईडला लिहून त्यातून 18,000 मायनस करायचे, आउटरला नील लिहायचं आणि 18,000ची पोस्टिंग जाईल रिव्हॅल्युएशन अकाउंट्सच्या DR साईडला. 18,000ची पोस्टिंग जाईल रिव्हॅल्युएशन अकाउंट्स DR. सर अंडर व्हॅल्यूड अँड ओव्हर व्हॅल्यूडचा पर्सेंटेज अँड अमाऊंट गिवन यावर देखील बदलते ना. कसं आहे, अंडर व्हॅल्युएशन आणि ओव्हर व्हॅल्युएशनचा पर्सेंटेज नुसार पण विचारू शकतं आणि डायरेक्ट अमाऊंटवर पण देऊ शकतं. ओके, आता डिपेंड अपॉन, नीट लक्षात घे मी काय म्हणालो. अंडर व्हॅल्युएशन ऑफ ऍसेट्स म्हणजे काय, ऍसेटची किंमत कमी लावण्यात आली तर तुला ते वाढवायचे आहे. ओके, ऍड करायचं आहे. आणि ओव्हर व्हॅल्युएशन झालं तर ते तुला कमी करायचं आहे. ओके, याच्यापेक्षा जास्त आता मी जर सांगलं तर ते कन्फ्यूज मध्ये जातील बाकी सगळेजण. सो एवढी इन्फॉर्मेशन मोर दॅन इनफ आहे. आता डेथ ऑफ पार्टनरच्या गणितामध्ये सर्वात मेन चीज मॅटर करते, ते काय तर त्याचा आहे सस्पेन्स अकाउंट. राईट, सस्पेन्स अकाउंट, जे की आपण प्रत्येक गणितामध्ये कॅल्क्युलेट करत असतात. ओके, आता या गणितामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, बरं मला फक्त एवढं सांगा, सपोज हे आपलं बिझनेस आहे, हे आपलं व्यवसाय आहे. ओके, हा आणि हा आहे थांब रे अथर्व, पॉसिबल नाही आता ते गुडविलचे. सध्या जे गणित चालू आहे त्याच्यावर फोकस करू दे. रिप्लाय करण्या गेले की वापस स्टुडंटला आणखी राग येते. थोडंसं पेशन्स ठेव. हा आहे पुण्य. ओके, आता मला सांगा सस्पेन्स अकाउंटची जी अमाऊंट आहे, सस्पेन्स अकाउंटची अमाऊंट हे बिझनेस कोणाला देणं बाकी असते, पुण्यला देणं बाकी असते. राईट, सहमत आहात का. सस्पेन्स अकाउंटची अमाऊंट बिझनेस पार्टनरला देणं बाकी असते. हा सर, सस्पेन्स अकाउंटची अमाऊंट बिझनेस पार्टनरला देणं बाकी असते. क्लिअर आहे. त्याच्यानंतर जोही मृत भागीदार आहे, जोही मृत भागीदार आहे तो वर्षभरात 1 ऑक्टोबरला मेला. मेल्यानंतर वर्षभरात त्याची जेही ड्रॉविंग असेल ते ड्रॉविंगचे पैसे व्यवसाय त्याच्याकडून काढून घेते. ड्रॉविंगचे पैसे व्यवसाय त्याच्याकडून काढून घेते, बरोबर. म्हणजे सस्पेन्स अकाउंटचे जे पैसे असतात, नीट लक्ष द्या, सस्पेन्स अकाउंटचे जे पैसे असतात हे बिझनेस कोणाला देते, पार्टनरला देते. आणि मग त्याच्यानंतर पार्टनर काय करते, ड्रॉविंगचे पैसे व्यवसायाला देते. ओके, हे देवाणघेवाणीचं सर्कल कंटिन्युअस चालू असते. आता गणितामध्ये काय सांगितलेलं आहे चेक करा. Punya was entitled to her share of profit up to the date of death, and it was decided that he may allow to retain his drawings as share of profit. Punya's drawing till the date of his was rupees 37,500. ओके, 37,500. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की वर्षभरामध्ये 37,500 रुपयाची ड्रॉविंग पुण्य व्यवसायातून घेतला होता. म्हणजे ज्याही वेळेस तो जिवंत होता तो व्यवसायातून 37,500 रुपये घेतला होता. ओके, तर आता वर्षाच्या शेवटी 37,500 रुपये बिझनेसला द्याव. तर बिझनेस असं डिसाईड केलं की त्याच्या मृत्यूनंतर जे सस्पेन्स अकाउंटचे जे त्याचे पैसे होते तेच पैसे
37,500 तेवढं त्याची व्हॅल्यू ठरवण्यात आली आणि ड्रॉविंगचे पैसे बिझनेस आता त्याच्याकडून घेणार नाही. सस्पेन्स अकाउंटचे पैसेची किंमत 37,500 रुपये ठरवण्यात आली आणि बिझनेस आता त्याच्याकडून ड्रॉविंगचे पैसे घेणार नाही. म्हणजेच काय, समजा बिझनेस म्हणलं की बाबा पुण्याच्या एक्झिक्युटरला तुमचा जो मृत भागीदार होता जिवंत असताना 37,500 रुपये घेतला होता व्यवसायातून ड्रॉविंग, ते वापस करा. मग त्याचा एक्झिक्युटर काय करेल, 37,500 रुपये व्यवसायाला देईल. मग एक्झिक्युटर काय म्हणेल, चला आमच्या पुण्याचं सस्पेन्स अकाउंटचे पैसे द्या, त्याची पण किंमत 37,500 आहे. मग देवाणघेवाण होईल का? काहीच देवाणघेवाण होणार नाही. आता दोन प्रकारे याचे पोस्टिंग होतात. नंबर फर्स्ट, तुम्ही जर ऍडजस्टमेंटची पोस्टिंगच करणं गेलात, कुठंच काहीच जर लिहिणं गेलात, तरी सुद्धा तुमचं गणित बरोबर येते, तरी सुद्धा तुमचं प्रॉब्लेम बरोबर येते. नाही सर, बिना पोस्टिंगचं गणित कसं ठेवावं, चांगलं वाटते का असं भरल्या घरात गणित रिकामा ठेवणं, लोक काय म्हणतील. मग त्यावेळेस काय करायचंय तुम्हाला, जे तुमचं कॅपिटल अकाउंट असते, ओके, कॅपिटल अकाउंट ऑल पार्टनरचं, तर त्याच्या CR साईडला लिहायचं सस्पेन्स अकाउंट प्रॉफिट 37,500 अँड टू ड्रॉविंग मृत भागीदाराच्या कॅपिटल अकाउंट मध्ये 37,500. DR ला 37,500, CR ला 37,500 लिहा, विषय समाप्त. बाकी दुसरं काहीच करायचं नाही, गणित ऑटोमॅटिकली बरोबर येऊन जाते. ओके, पुस्तकीत प्रॉब्लेम आहे त्यामुळं व्यवस्थित करावं लागेल. चला, क्लिअर झाला असेल तर फटाफट थम्सअपचा इमोजी शेअर करा आणि मी हा पेपरची लिंक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकतो. भाई सॉल्व करून घ्या, सगळे गणित पुस्तकातलेच आहेत. अकाउंटमध्ये तुम्ही हे करू शकणार, धड मन उद्या पेपरला जर गणित पडलं तर असं वाटू नये की यार सर स्ट्रीम तर घेतले होते, बघायला पाहिजे होतं, उगाच टाळाटाळ केलो, असं वाटू नये. इश्यू ऑफ शेअरचं गणित मला पूर्ण सॉल्व करावं लागते भाई, त्यामुळं सर्वात शेवटी मी ते सॉल्व करतो. ओके, कारण तुम्हाला सुद्धा सॉल्व करायचं आहे, मला माहिती आहे वर्षभरात तुम्ही सॉल्व केला नाही. ऋषिकेश चव्हाण सर, मी इश्यू ऑफ शेअरचे 8 ते 9 एंट्र्या पाठ केल्या आहेत, ते लक्षात ठेव बेटा ऋषिकेश, आणि स्ट्रीम शेवटपर्यंत बघ, तुझं काम आहे, मला ते एंट्र्या विचारून घ्यायचे तुझ्याकडून. ओके, चलो नेक्स्ट आहे मितालीचं गणित. मिताली ऍक्सेप्टेड अ बिल ऑफ ₹36,000. मिताली बिल ऍक्सेप्ट केली म्हणजे मिताली गणितासाठी कोण आहे, मिताली आहे ड्रॉवी. बिल तयार कोण केलं, मनोज, तर मनोज कोण आहे, ड्रॉवर. किती महिन्याचं बिल तयार झालं, 3. तर पहिली एंट्री मनोजच्या पुस्तकात काय होते, सर पहिली एंट्री मनोजच्या पुस्तकात होते बिल्स रिसिवेबल टू मिताली, ही झाली पहिली एंट्री. अमाऊंट आपल्या आपल्या लेवलवर बघून घेणे. त्यानंतर मनोजनं ते बिल बँकेसोबत डिस्काउंटेड केलं 34,800 रुपये देऊन. कॅश डिस्काउंट टू बिल्स रिसिवेबल 34,800, 1,200, 36,000. क्लिअर. बिल ऑफ एक्सचेंज मध्ये बघा, जर त्यांना एंट्रा वाढवायच्या असतील तर कंपल्सरी त्यांनी बिल डिझॉनर करते. ओके, कारण हॉनर केलं तर सेल्स, ऍक्सेप्टन्स, हॉनर, तिसऱ्या गणितालाच एंट्री दम तोंड टाकलेली. त्यांना जर एंट्रा वाढायचे असतील ते कंपल्सरी बिल काय करतील, डिझॉनर करतील. बिफोर ड्यू डेट मिताली अप्रोच मनोज फॉर रिन्यूअल ऑफ बिल. डिस्काउंटेड बिल काय झालं, डिझॉनर. तिसरी एंट्री ओल्ड बिल कॅन्सल. मिताली टू बँक 36,000, 36,000. मितालीच्या बुक मध्ये करायचे असू दे, आपण इकडचं करूयात, नंतर इकडची एंट्रीज करून टाकूयात लगेच. ओके, तर हे समजायला थोडेसे सोपे जातील, आय नो दॅट. चला नेक्स्ट एंट्री काय सांगले चेक करा. गणितामध्ये पार्ट पेमेंट किती रुपये येणार, 12,000 रुपये पार्ट पेमेंट येणार. ऑल राईट, मितालीकडून आपल्याला 12,000 रुपये पार्ट पेमेंट येणार. अँड फॉर द बॅलन्स ऍक्सेप्ट न्यू बिल अलॉंग विथ इंटरेस्ट. 1,100 रुपये इंटरेस्ट आहे जे की नवीन बिलासोबत ऍड होतील. तर सर्वात पहिला आम्ही इथं
चौथी एंट्री करतो पार्ट पेमेंटची, कॅश ऑब्लिक बँक टू मिताली, 12,000 12,000. पाचवी एंट्री होईल मिताली टू इंटरेस्ट 1100. एनीवन कोणी सांगेल तिसरी चौथी पाचवी एंट्री बघून न्यू बिलची अमाऊंट किती येईल? 36,000चं बिल होतं, 12,000 रुपये पार्ट पेमेंट दिली, राहिले 24 आणि 1100 रुपये न्यू बिलच्या अमाऊंट सोबत येणार आहेत. ओके, मग न्यू बिलची अमाऊंट किती रुपये येईल? अरे न्यू बिलची अमाऊंट म्हणालो मी, असं काय करायला? हे बघा, 36,000चं ओल्ड बिल होतं, त्यापैकी 12 दिली, राहिले किती? 24. आणि 24,000 सोबत नवीन बिल तयार व्हायला 24,000चा प्लस त्याच्यामध्ये 1100 रुपये काय असतील? त्याच्यामध्ये 1100 रुपये असतील इंटरेस्टचे, म्हणजे नवीन बिल कितीच होईल? बिल्स रिसिवेबल टू मिताली 25,100. 25,100. व्हेरी गुड. अक्षयचा आन्सर आलेला आहे. अक्षयच्या अगोदर रणवीरकर बोडकेचं सुद्धा आन्सर आलेला आहे. अबे असं एन मोमेंटला असं हे करू नका. ओके, असे गणित यायला पाहिजे. येणार गेलं तर असं स्वतःचा राग यावं माणसाला, की साला वर्षभर मी अभ्यास केलो, ट्युशनला गेलो, मला एन मोमेंटला असं हागून ठेवायला मी, असं असं राग यावं माणसाला स्वतःचा. हा, आणि लई सोपं आहे. जेवढं डिझॉल्युशन अवघड आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने इझी आहे. डन. चलो, आता इथं न्यू बिल ऍक्सेप्ट झालं. न्यू बिल ऍक्सेप्ट झाल्यानंतर समोर काय सांगण्यात आलं? दीज अरेंजमेंट्स वेर कॅरीड थ्रू बट बिफोर ड्यू डेट द न्यू बिल मिताली बिकम इन्सॉल्वंट. पैसे आलेत, बरोबर. आता पैशाला कशामध्ये कन्वर्ट करा असं सकाळच्या स्ट्रीम मध्ये सांगितलं. 35 पैशाला 35 डॉट डॉट मध्ये कन्वर्ट करायचं. कशामध्ये कन्वर्ट करायचं? सर, 35 पैशाला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे इनटू पर्सेंटेज, राईट? पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचे आहेत. चला, किती रुपये येणं बाकी आहेत? 25,100 रुपये येणं बाकी आहेत. कॅल्क्युलेट करा, 25,100 वर 35% किती रुपये येईल? कारण तेवढी अमाऊंट आली. 251 गुणिले 35 करून टाका. 8,750. 8,750 आले. किती रुपये बुडाले मग? सातवी एंट्री, न्यू बिल डिझॉनरची एंट्री करावं लागेल. मिताली टू बिल्स रिसिवेबल 25,100. 25,100. ओके, त्याच्यानंतर आठवी एंट्री होईल इथं कॅश 8,750. बॅड डेट्स, सॉरी 8,785, माय बॅड. 8,785 आले सुद्धा कॅल्क्युलेटरवर. मायनस करा, 25,100 मायनस 8,785. बॅड डेट 16,315 आलाय का चेक करा एक वेळेस. टू मिताली, सोळा 315. 25,100 पैकी 35% अमाऊंट आली, 35% अमाऊंट आली, 65% अमाऊंट बुडाली. ओके, आता कॉमन सेन्स यूज करा. चला फटाफट, 8 एंट्रीज झाले. हे एंट्रीज केला आपण कोणाच्या पुस्तकात? सर, हे एंट्रीज केला आपण मनोजच्या पुस्तकात. मनोज कोण आहे? मनोज ड्रॉवर आहे. तुम्हाला कोणाच्या पुस्तकात करा म्हणलेलं आहे? मितालीच्या पुस्तकात एंट्रीज करा म्हणलेलं आहे. मितालीच्या पुस्तकात पहिली एंट्री होते, दुसरी एंट्री मितालीच्या पुस्तकात होत नाही, तिसरी एंट्री, चौथी, 5, 6, 7, 8. ओके,
हे एवढे एंट्र्या होतात, फक्त आणि फक्त दुसरी एंट्री होत नाही. राईट, दुसरी एंट्री होत नाही. आता हे बघा एंट्रीज काय काय होते. पहिली एंट्री मनोज टू बिल्स पेबल, दुसरी एंट्री होत नाही. तिसरी एंट्री काय होते, उलटी करायची त्याच्या, बिल्स पेबल अकाउंट डीआर टू मनोज अकाउंट सीआर. 215 येते का चेक करतो मी, थांब. ज्ञानेश्वर, $315 आले रे, चेक कर एक वेळेस ज्ञानेश्वर. त्याच्यानंतर इथं एंट्री होते मनोज टू कॅश बँक, इंटरेस्ट टू मनोज, मनोज टू बिल्स पेबल, बिल्स पेबल टू मनोज. त्याच्यानंतर मनोज अकाउंट डी आर टू कॅश बँक टू डेफिशियन्सी अकाउंट सी आर. अरे ज्याला बिल ऑफ एक्सचेंज सोपं झालेलं आहे त्याला येते, अदरवाइज बाकी येणार. डन, क्लिअर झालं. क्लिअर झालं असेल तर थम्सअपचा इमोजी शेअर करायचा आहे. बिल ऑफ एक्सचेंज एवढंच आहे. आणखी तुमची ठासायची असेल तर त्यांनी मग आता लेजर अकाउंट्स तयार करा म्हणते, लांब लचक लावतात. मग आता तुम्ही तुमच्या याच्यावर आहे. ओके, चला. अखिल भारतीय डिझोल्युशन संघटना, उमंग, उर्मिल आणि उर्वी. ओके, उमंग, उर्विल आणि उर्वी असं दिलेलं आहे, काही इश्यू नाहीये. ॲसेट रिअलाइज्ड येऊन जाते, डिझोल्युशन एक्सपेन्सेस येऊन जातात. अरे भाई याच्यामध्ये काही नाहीच, काय सांगू. आजच सकाळी झालेलं आहे. ॲसेट रिअलाइज कॅश बँक अकाउंट डी आर टू रिअलायझेशन अकाउंट सी आर येते हे. डिझोल्युशन एक्सपेन्सेस रिअलायझेशन अकाउंट टू कॅश बँक. आणि गुडविल ऑफ द फर्म म्हणलेलं आहे. डिझोल्युशन मधलं गुडविल काही राहत नाही, इथं गुडविल दिलेलं नाहीये, इथं दिलेलं आहे, इथं रिअलाइज करा म्हणलेलं आहे. ओके, मग काय करायचं, सरळ सरळ रिअलायझेशन कॅश बँक अकाउंट डी आर टू रिअलायझेशन अकाउंट सी आर, ऍसेट रिअलाइजची एंट्री आहे. इझी आहे, सकाळीच झालेलं आहे. आता याच्यामध्ये चेक करा जर्नल एंट्रीज किती दिसत आहेत. जर्नल एंट्रीज किती दिसत आहे त्याच्यामध्ये आपण एक एक मोजूयात. सर्वात पहिले ऍसेट रिअलाइज्ड, सॉरी सन्ड्री ॲसेट्स 1, हे बघा सन्ड्री ॲसेट्स 1, सन्ड्री लायबिलिटीज 2, आरडीडी 3, अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट, अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट अँड लॉसचं लॉस दिलेला आहे 4, जनरल रिझर्व 5, उमंग लोन 6, ॲसेट रिअलाइज्ड 7, डिझोल्युशन एक्सपेन्सेस 8, गुडविल 9, रिअलायझेशनचा प्रॉफिट लॉस 10 आणि फायनल पेमेंटचे 2 एंट्रीज, असे 12 जर्नल एंट्रीज होतात. टोटल किती एंट्रीज होतात, 12. ओल लेवलवर सॉल्व्ह करून बघा, इझी आहे. आज सकाळीच गणित झालेलं आहे. ओके, डन. रिटायरमेंट, गुडविल 45,000 अगोदर पासून बॅलन्स शीट मध्ये सांगितलेलं आहे. ऍडजस्टमेंट मध्ये बघा, गुडविल ऑफ द फर्म, गुडविल ऑफ द फर्म टू बी व्हॅल्यूड थ्राइज ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 5 इयर्स. चला कॅल्क्युलेट करूया. 1.5, 15,750, 15,000, 24,000, 1,500. अरे भाई हे पण गणित झालेलं आहे आपलं. हा सुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे. हा प्रॉब्लेम मध्ये तुमच्या पुस्तकामध्ये रिटायरमेंटचा एक प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये गुडविल 30,000 दिलेला आहे, मग 28,500 होते, मग गुडविल लेस करून प्रॉफिट लॉसच्या रिव्हॅल्युएशनच्या डीआर ला टाकावं लागते. राईट, 3,000 हे होतं. हा सुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे आणि हा पुस्तकीतला आहे. राईट, पुस्तकीतला हा प्रॉब्लेम आहे. आणखी एक वेळेस कॅल्क्युलेट करूयात चला, जेणेकरून बाकीच्यांना आता कोण बघत बसा असं वाटू नये. चला 1,500 कॅल्क्युलेट करा. बघा 1,500, त्याच्यानंतर ह्या सगळ्यांची बेरीज करा एक वेळेस. 15,750, 15,000, 24,000,
15,000. 71,250. त्याची बेरीज 71,250 आली का चेक करा एक वेळेस. पेज नंबर 204 ऋषिकेश चव्हाण म्हणायला चेक करा एक वेळेस. डन. हे झालं मागच्या 5 वर्षाचं टोटल प्रॉफिट. डिवायडेड बाय 5 करा. 14,250 येते ॲव्हरेज प्रॉफिट. नंबर ऑफ इयर ऑफ परचेस किती दिलेला आहे? थ्राईस म्हणजे 3. 14,250 गुणिले 3 42,750 राईट. तर गुडविलची किंमत 45 आहे. कमी होऊन किती झाली? 42,750. तर तुम्हाला काय करायचे आहेत? जेवढी ही अमाऊंट कमी झाली नियर अबाउट 42,750 म्हणजे 2,250च्या आसपास जी अमाऊंट कमी झालेली आहे ते तुम्हाला लेस करून बॅलन्स शीट मधून लेस करून रिव्हॅल्युएशनच्या डीआर साईडला ट्रान्सफर करायचं आहे 2,250. त्याच्यानंतर जो रिटायरिंग पार्टनर आहे शेरा, त्या शेराला तुम्ही 4,500 रुपये चेकच्या साह्यानं पेड करायला होतं. त्यामुळे त्याची एंट्री होईल शेरा कॅपिटल अकाउंट डीआर टू बँक अकाउंट सीआर. आणि मग त्याच्यानंतर व्यतिरिक्त जे पण अमाऊंट असेल तो लोन अकाउंटला ट्रान्सफर करायची आहे. चला ऍडमिशन ऑफ पार्टनर. ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे 42,000 रुपये कॅपिटल आणायला आरटीजीएसच्या साह्यानं. पहिली एंट्री होईल कॅश बँक अकाउंट डीआर टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सीआर. बॅलन्स शीट मध्ये गुडविल दिलेलं नाहीये. ऍडजस्टमेंट मध्ये गुडविल दिलेलं आहे. गुडविल शुड बी रेस 42,000. एंट्री होईल गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. गुडविल अकाउंट डीआर टू ओल्ड पार्टनर्स. ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे 42,000. त्यांच्या रेशो 3:1 नुसार. ओके 42,000ला 3:1 नुसार डिस्ट्रीब्यूट केलं तर किती येईल? 10,500 म्हणजे 30,500 एका पार्टनरला जाईल आणि 10,500 एका पार्टनरला. 31,500 31,500 आणि 10,500 जातील. ओके या गणितामध्ये बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला गुडविल 42,000 शो होईल का? या प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला गुडविल 42,000 शो होईल का? कारण गणितामध्ये गुडविल फक्त काय दिलेलं आहे? B1 दिलेलं आहे. ज्या गणितामध्ये गुडविल B1 असते त्या गणितामध्ये ऍसेट साईडला येते 42,000 रुपये. त्यानंतर अप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 20% ऍड करून रिव्हॅल्युएशन सीआर. फर्निचर स्टॉक डेप्रिसिएशन येऊन जाते. कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स ऍडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो थ्रू बँक अकाउंट. एकदम इझी आहे. कॅपिटल अकाउंट ऍडजस्ट करा म्हणलेलं आहे. दिमाग शांत ठेवायचं. सर्वात पहिले पाहायचं न्यू पार्टनर किती रुपये आणायला. सर न्यू पार्टनर 42,000 आणायला आहे. त्याचं फ्युचर प्रॉफिट मधला हिस्सा किती आहे? 1/5. बघा 42,000 आणत आहे. फ्युचर प्रॉफिट मध्ये हिस्सा किती आहे? 1/5. सरळ सरळ 42,000ला गुणिले 5 करायचं. 42,000 गुणिले 5 आन्सर किती येईल? 4/5 2,10,000. या 2,10,000ला 3:1 आय थिंक ओल्ड रेशो आहे त्यांचा. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करू आपण. ओके 3:1 इथे किती आहे? 1/5. 314 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 1 12 4 4 3:1 12 4 4 म्हणजे किती येते? 3:1 डन. मग या 2,10,000ला तुम्हाला 3:1 न डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. 42,000 भागिले 5 केलं तर 42,000 येते. भागिले 5 कसं आलं? कॅपिटलचे हिस्से 3:1 आहे म्हणजे टोटल हिस्से किती झाले? 5.
2,10,000ला 5 ने डिस्ट्रीब्यूट करा, गुणिले 3 गुणिले 1 गुणिले 1, 1,26,000, 42 42, 1,26, 42 42, डन. अँड दॅट्स इट. अशा पद्धतीनं पूर्णच्या पूर्ण ऍडमिशन पण क्लिअर झालं. ओके, आता पब्लिक बारी आहे इश्यू ऑफ शेअर्सची. ओके, मी तर देवाला पाया पडतो की तुमच्याला असं पेपर येऊ नये, तुम्हाला सोपं पेपर यावं. बट बोर्ड काय करते, कोणतं ना कोणतं एक गणित अवघड टाकते. ओके, एक गणित अवघड टाकते, ज्याच्यामुळं काय होतंय की आउट ऑफ घेणाऱ्याला आउट ऑफ पडणार, आणि एकच गणित अवघड असल्यामुळं चला नापास होणार बी नापास होईना. ओके, म्हणजे असं जगून देणार बोर्ड, कळकळ घेते आउट ऑफ घेणाऱ्या मुलांचं. आता इथं काय म्हणलेलं आहे चेक करा. ओके, व्यवस्थित पहा, कारण एक एक ऍडजस्टमेंट मॅटर करते. ओके, एक एक ऍडजस्टमेंट, एक एक बॅलन्स मॅटर करते. आता इथं सांगितलेलं आहे की पार्थ लिमिटेड कंपनीचं पूर्ण माहिती दिलेली आहे, आणि खाली बघा, खाली काय सांगितलेलं आहे, पास जर्नल एंट्रीज असं म्हणलेलं आहे का खाली. तुम्हाला इथं जर्नल एंट्रीज तयार करा म्हणलं नाही, तुम्हाला इथं काय सांगितलेलं आहे की बाबा सर्व बॅलन्सेस फाइंड आउट करा. म्हणजे ऑथोराइज कॅपिटल किती येते, इश्यूड कॅपिटल, सबस्क्राईब कॅपिटल, कॉल्ड अप कॅपिटल, पेड अप कॅपिटल, कॉल्स इन एरर्स, शेअर प्रीमियम अमाऊंट. ओके, या प्रत्येक अकाउंट तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे बॅलन्स शीट. ओके, बॅलन्स शीट फाइंड आउट करायचं आहे. टोटल कॅपिटल किती उरलेत, ऑथोराइज कॅपिटल पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आणि बॅलन्स शीट एक आठवा. म्हणजे पद्धतशीररित्या एकेका ह्याला एक एक मार्क दिलेले आहेत. एक फाइंड आउट करा, एक मार्क घ्या, एक फाइंड आउट करा, एक मार्क घ्या, बस असं त्यांची स्ट्रॅटेजी आहे. ओके, आता तुमच्यापैकी मॅक्स किती जणांनी हे गणित केलेलं आहे त्याच्या अगोदर. अयो ऋषिकेश चव्हाण, तुझे इंटरेस्ट आता इथं कामाला येणार. ते इंटरेस्ट तसंच तिथंच, जसं पेपर देऊन येशील तिथंच विसरून यायचं. कोणीच केलं नसेल, कारण हे गणित तुमच्या पुस्तकीमध्ये फक्त एकाच ठिकाणी आहे, तेही इलुस्ट्रेशन्सच्या सुरुवातीला. ओके, विद्यार्थ्यांवर जीव घेणी नाही, अतिशय भयानक प्रक्रिया होणार आहे. मग आता हे करायचं कसं, हे बघा सोपं आहे. ओके, थोडंसं सुरुवातीला तुमचं दिमाग खाणार आहे, बट थोडक्यात सांगायचं असेल तर सुरुवातीला थोडीशी फाटेल, पण एकदा गणित झाल्यानंतर स्वतःवर अभिमान वाटेल. ओके, 4:49 झालेले आहेत. 5:20 प्रक्रिया आहे. या अर्ध्या तासाच्या प्रोसेसमधून जायचं का असंच ह्याच्यावर राहायचं की बाबा जाऊ द्या सर, याच्यावरला अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट देते, ते सॉल्व्ह करतो, रात्रभर बसून थेरी पाठ करतो. का या ह्याच्यावर थांबायचं. जावंच लागते, पर्यायच नाही. अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट अवघड आहे. ते नाना पाटेकरचं डायलॉग माहित आहे का, वेलकम पिक्चर मधलं, सह लेंगे थोडासा. चला सहन करायला स्टार्ट करूयात. अरे काहीच नाही, एकदम इझी आहे, मी सांगतो तसं फॉलो करा तुम्ही. ओके, सर्वात पहिले काम करा, आपल्याला बॅलन्स शीट सुद्धा तयार करायची आहे आणि सर्व कॅपिटल सुद्धा फाइंड आउट करायचे. ओके, आता याची दोन बाजू असतात. ओके, सपोज हा जर गणित उद्या आलं तर मग तुम्ही सगळं काय करता, मला डोक्यावर घेता, अम्मा ते सर दिलेलं गणित आलं, थँक्यू सो मच सर, बेस्ट टीचर इन द वर्ल्ड, तुमच्यामुळं मी इथंपर्यंत आलो, असं तसं. भलेही माझा हात पण असू दे, पाय पण असू दे, काही बी असू दे. ओके, बट सपोज नाही आलं तर मग काय होते, मग होते अरे यार उगच ते गणित करत बसलो, सारा काल 1 घंटा टाइम वाया गेलाय,
त्याच्यापेक्षा मी दुसरा ऑब्जेक्टिव्ह जर बघितलो असतो तर फायदा झाला असता. ओके, आता असे दोन बाजू असतात. आता आजचा विचार करा, या टाइमला तुम्हाला हा परफेक्ट वाटत आहे त्यामुळं द्यायला, उद्या जाऊन विचार करायचा नाही. ओके, हा. पर्टिक्युलर अमाऊंट. एक इनर कॉलम तयार करावं लागेल छोटस. आठ इथे एकही जर्नल एंट्री होत नाही. आपल्याला इथे जर्नल एंट्री करायचं नाहीच आहे. नो एंट्रीज. आपल्याला फक्त थिअरी माहिती लिहायचं आहे. थिअरी बस, दुसरं तिसरं काहीच नाही. हे फॉर्मॅट आहे. फॉर्मॅट ऑफ कॅपिटल बॅलन्स. फॉर्मॅट ऑफ कॅपिटल बॅलन्स. ओके, डन. अरे सोप्पा आहे, फक्त फर्स्ट टाइम तुम्ही गणित करायला म्हणून तुम्हाला अवघड जात आहे. ओके, आता मी काय काय सांगतो नीट लक्षात घ्या. सर्वात पहिले व्यवस्थित चेक करा. ओके, इझी आहे, भरोसा ठेवा. बरोबर तुम्हाला गाडी खड्ड्यामध्ये गाडी खड्ड्यामध्ये घालणार, गाडी बरोबर खड्ड्यातून बाहेर काढतो तुमची. ओके, आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, हे खालचे सगळे कॅपिटल पुसून टाकतो. ओके, म्हणजे हे उगाच त्रास देऊ लागले डोळ्याला. असे फाइंड आउट करणार आहोत, तसे फाइंड आउट करणार आहोत. पार्थ लिमिटेड नावाची कंपनी आहे आणि त्यांनी असं डिसाईड केलेलं आहे, रजिस्टर्ड नोंदणीकृत कंपनी आहे आणि ज्यांचं ऑथोराइज कॅपिटल 30 लाखाचं आहे. ओके, 30 लाख डिवायडेड इंटू 3 लाख इक्विटी शेअर्स 10 इच. आता समजून घ्या की कंपनी 30 लाख रुपये उभारणी करणार आहे. ओके, आणि त्या 30 लाखला डिवायडेड बाय त्यांनी 10 केले आणि एकूण कंपनीचे 3 लाख शेअर्स, इक्विटी शेअर्स काढले. कंपनीचे किती लाख इक्विटी शेअर्स काढले? 3 लाख. आता हे तर क्लिअर आहे. म्हणजे हे ऑथोराइज्ड कॅपिटल आहे. कॅपिटल व्हॅल्यू हे पर शेअर व्हॅल्यू. पर शेअर व्हॅल्यू म्हणजे काय? एका शेअरची किंमत. ओके, आता तुम्ही जर या 30 लाखला डिवायडेड बाय 10 केलात तर तुमचं जे आन्सर आहे ते किती येते? 3 लाख येते. हे पहिलं समजून घेणं, पहिली पायरीच महत्वाची आहे. हे बघा, तुम्हाला किती लाख दिसायले स्क्रीनवर? सर 30 लाख दिसायलेत. ओके, आता तुम्हाला जर तुमच्या कंपनीच्या एका शेअरची किंमत 10 रुपये ठेवायचं आहे तर जेवढंही तुमचं कॅपिटल आहे त्याला डिवायडेड बाय पर शेअर प्राइस करायचं. तुमच्या शेअर कंपनीचं टोटल कॅपिटल किती लाखाचं आहे? रजिस्टर्ड कॅपिटल 30 लाख. एका शेअरची किंमत तुम्हाला किती ठेवायचं आहे? 10. तर या 30 लाखला भागिले 10 केलात तर तुमच्या कंपनीचे नंबर ऑफ शेअर्स इथे दिसायला चालू होते. नंबर ऑफ शेअर्स किती आहेत तुमच्या कंपनीचे? 3 लाख. नंबर ऑफ शेअर्स कंपनीचे किती आहेत? 3 लाख. ओके, आता कधी कधी काय करण्यात येते, तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स देण्यात येते की बाबा कंपनीचे 3 लाख शेअर्स आहेत, एका शेअरची किंमत आहे 10. तर कंपनीचं ऑथोराइज कॅपिटल, नॉमिनल किंवा रजिस्टर्ड, तिन्हीचा अर्थ एकच आहे. ऑथोराइज, नॉमिनल, रजिस्टर्ड फाइंड आउट करा. मग काय करायचं? 3 लाख गुणिले 10, आन्सर किती? 30 लाख. कोणत्याही दोन गोष्टी माहीत राहिले तर तिसरी गोष्ट ऑटोमॅटिक माहीत होऊन जाते. ज्याचा अभ्यास झालेला त्याला कळेल. ओके, आता 2 मिनिट कमेंट सेक्शन मध्ये काहीच मजाकचं बोलायचं नाही, पूर्णपणे प्रॉब्लेमवर फोकस करायचा. समजते? तर आता सर्वात पहिला इथं यायचंय तुम्हाला. इथं काय फाइंड आउट करा म्हणलेलं आहे, चेक करा. ऑथोराइज कॅपिटल फाइंड आउट करा. आता ऑथोराइज कॅपिटल आपल्याला फाइंड आउट करायची गरजच नाही, कारण ऑथोराइज कॅपिटल ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे. ऑथोराइज कॅपिटल ऑलरेडी गणितामध्ये दिलेलं आहे. चेक करा. ऑथोराइज कॅपिटल ₹30 लाख. ओके, डन. मग आता इथे या फॉर्मॅट मध्ये इथे लिहा नंबर 1 टाकून. ऑथोराइज्ड कॅपिटल
व्यवस्थित लिहायचं, गडबड करायचं नाही. ऑथोराइज्ड कॅपिटल 3,00,000 शेअर गुणिले 10, टोटल कंपनीचं ऑथोराइज्ड कॅपिटल आहे 30,00,000. बस एवढं लिहिला भाई, तुला पडले 1 मार्क इथं फिक्स. तुझे 1 मार्क इथं काय झाले तुमचे फिक्स. बस ऑथोराइज कॅपिटल लिहिला 30,00,000 गुणिले 10, 1 मार्क इथे झाले, डन. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलंय चेक करा. नेक्स्ट कॅपिटल इश्यूड कॅपिटल. आता ह्याच्याबद्दल बघा, इथं काय सांगण्यात आलेलं आहे की कंपनीचे शेअर्स किती होते. सर टोटल कंपनीचे शेअर्स होते 3. 3 पैकी कंपनी किती लाखाचे शेअर्स विकायला काढली. सर कंपनी 3 पैकी 2 लाखाचे शेअर्स विकायला काढली आणि त्याची व्हॅल्यू किती आहे. एका शेअरची किंमत 10 ॲट अ प्रीमियम ₹2. प्रीमियम किती आहे 2 रुपये. म्हणजे कंपनी 3,00,000 पैकी किती शेअर्स विकायला काढली 2,00,000. ओके. आता मला सांगा, जेव्हाही कंपनी एकूण ऑथोराइज शेअर्स पैकी, ऑथोराइज कॅपिटल पैकी जे भाग विकायला काढते किंवा जे भाग विकायला कंपनी काढते त्याला कोणतं कॅपिटल म्हणतात. त्याला म्हणतात इश्यूड कॅपिटल. आणि लाईन लावून दिलेलं असते, जेही कॅपिटल एकानंतर एक येतात ते तुम्हाला ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतात. राईट. आता तुम्हाला सेकंड याच्यामध्ये काय करायचं आहे, इथं लिहायचं आहे इश्यूड कॅपिटल. कंपनीचे शेअर्स किती लाखाचे आहेत. सर कंपनीचे शेअर्स 3 लाखाचे आहेत, बट मागणी किती लाखाची आली 2 लाखाची. इथं लिहायचं 2,00,000 गुणिले 10. आन्सर येईल इश्यूड कॅपिटल 20 लाखाचं. इश्यूड कॅपिटल किती लाखाचं येईल 20,00,000. इश्यूड कॅपिटल येईल 20,00,000. काय काय केलं. कंपनी 3 लाखाचे शेअर्स विकायला काढली. ऑथोराइज कॅपिटल 3,00,000 गुणिले 10. त्यापैकी विकले किती 2 लाखाचे शेअर्स विकले. 2,00,000 गुणिले 10. ओके डन. त्याच्यानंतर इथं लिहायचं तिसरा पॉइंट, सेक्युरिटी प्रीमियम. सेक्युरिटी प्रीमियम हे 1 मार्क याला मिळाले, 1 मार्क याला मिळाले. सेक्युरिटीज प्रीमियम चेक करा. आता सेक्युरिटीज प्रीमियम व्यवस्थित हे करा भाई. थोडस कमेंट सेक्शन वाले 1 मिनिट थांबा. तुमच्यावर सगळं दयामाया करतो. अगोदर गणित होते, मला एक बेसिक प्रश्न विचारू दे. जेवढे स्टुडंट जॉईन झाले व्यवस्थित चेक करा. आत्ताच नाही, थांबा. सेक्युरिटीज प्रीमियम चे अमाऊंट मला सांगू द्या अगोदर. हे बघा, कंपनी 2 लाखचे शेअर्स विकायला काढलेत. ओके. बट कंपनीला मागणी किती लाखाची आली सर्वात पहिले सांगायचंय. कंपनी 2,00,000 शेअर्स विकायला काढली, मागणी किती लाखाची आली. 2,00,000 इक्विटी शेअर्स कंपनी विकायला काढली, कंपनीला मागणी किती लाखाची आली. कंपनी रिसिव्ड ऍप्लिकेशन्स फॉर 1,60,000. राईट. 1,60,000, 1,60,000ची. राईट. तर आता हे झालं इश्यूड कॅपिटल. मागणी आली 1,60,000ची, तर या 1,60,000ला सबस्क्राइब्ड कॅपिटल म्हणायचं का. 1,60,000ला सबस्क्राइब्ड कॅपिटल म्हणायचं का. 2,00,000ची विकायला काढले, 1,60,000ची मागणी आली, तर 1,60,000ला सबस्क्राइब्ड कॅपिटल म्हणायचं. राईट. विकायला काढलेल्यापैकी जे भाग विकतात त्याला सबस्क्राइब कॅपिटल म्हणतात. हे बघा, सबस्क्राइब्ड कॅपिटल. डन. सबस्क्राइब कॅपिटल. जस्ट टू अंडरस्टँडिंग पर्पज,
सिक्युरिटीज प्रीमियम इथंच लिहिण्यात येत आहे, बट मी इथून कट करतो, नंतर लिहितो. ओके, कारण इथे लिहिलं तर ते कळणार नाही, ते कुठून आलं काय नाही असं म्हणतात ते. याला इथून कट करतो आणि सिक्वन्स वाईज जातो. इथं लिहितो मी सबस्क्राईब कॅपिटल. हा, तुम्ही विकायला काढला 2 लाख. ओके, बट मागणी किती या लाखाची आली? 1,60,000ची मागणी आली. तर 1,60,000 गुणिले 10 करायचं. इथे एक मार्क फिक्स झाले. आन्सर किती येईल इथं? 16 लाख. आन्सर किती येईल? 16 लाख. अँड इथं लिहायचं आता सिक्युरिटी प्रीमियम 1,60,000 गुणिले 2, कारण 10चं शेअर 12ला विकलं होतं आपण. इथं लिहायचं 3,20,000. 3,20,000. इथं एक मार्क आपले फिक्स झाले, 4 मार्क. एक 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 त्यांनीच आपल्याला फाइंड आउट करून देत राहतात. आपल्याला निवांत फक्त गुणाकार करायचा. ओके, बघा काय काय फाइंड आउट केलं आपण. पब्लिक आपण फाइंड आउट केला, ऑथोराइज कॅपिटल झालं, इश्यूड कॅपिटल, सबस्क्राईब झालं. आता कॉल्ड अप, पेड अप, कॉल्स इन एरर, शेअर प्रीमियम तर ऑलरेडी झालेलंच आहे. मॅटर क्लोज. सोपं आहे. सुरुवातीला अवघड वाटते, नंतर नंतर अरे अच्छा, ह्याच्यातून हे, या घरातून हे, एकामेकातूनच जन्म होते. ओके, डन. ओके, चला नेक्स्ट आहे सबस्क्राईब. नंतर आता पुढे काय सांगितलेलं आहे चेक करा. अगोदर व्यवस्थित बघा गणितामध्ये परिस्थिती काय झालेली आहे. तर कंपनी 1,60,000चे शेअर्स कंपनीला मागणी आली. ओके, आता इथं काय सांगितलेलं आहे चेक करा. कंपनी रिसिव्ड ऍप्लिकेशन मनी 3, अलॉटमेंट मनी 4, इन्क्लुडिंग शेअर प्रीमियम अँड फर्स्ट कॉल 3. कंपनीला 3 कॉलचे पैसे आले. ओके, आणि एक कॉल आहे जे कंपनी मागवलेलं नाहीये. कोणतं कॉल कंपनी मागवली नाही वाचून सांगता येते का? मी अंडरलाईन करतो. कोणतं कॉल कंपनीचे संचालकानं मागवलेले नाहीयेत? सर, जे फायनल कॉल आहे ते आणखी कंपनीच्या जे पण डायरेक्टर्स वगैरे आहेत त्यांनी मागविलेलं नाहीयेत. डन. हा, म्हणजे आता काही अशा पद्धतीची परिस्थिती आहे का बघा. ऍप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट, फायनल. ऍप्लिकेशनची किंमत बघा किती आहे? 3, अलॉटमेंट 4, फर्स्ट कॉल 3, फायनल कॉल 2. याची किंमत 4 आणि 3 7 12. याची 10. 3ला 3, 2, 3 आणि 2. चला, ही पोझिशन आहे का? म्हणजे कंपनीनं ऍप्लिकेशनचे पैसे मागवले, अलॉटमेंटचे पैसे मागवले, फर्स्ट कॉल मागवले, फायनल कॉल कंपनीच्या डायरेक्टर्सनं मागवलेलं नाहीयेत. राईट. तर ह्या 3 कंपनीनं मागवलेले कॉल्स आहेत आणि एक कॉल कंपनीच्या डायरेक्टर्सनं मागविलेलं नाहीये. ओके, इथंपर्यंत क्लिअर झालं? यस सर, काहीच प्रॉब्लेम नाहीये, ऑल क्लिअर. आता आपल्याला काय करायचं आहे? आता आपल्याला नेक्स्ट लिहायचं आहे कॉल्ड अप. कॉल्ड अप कॅपिटल म्हणजे काय? की शेअर होल्डर्स कडून ज्या ज्या म्हणजे कंपनीनं शेअर होल्डर्सला मागविलेले पैसे. कंपनी किती रुपये मागविली चेक करा. कंपनी मागवते 8 रुपये. या 3 कॉलची रक्कमची बेरीज करा, किती रुपये यायली? 8 रुपये यायली का? 3 आणि 3 6, 6 आणि 2 8. नेक्स्ट लिहा आता इथं किती रुपये येईल मग आता. 5वं कॉल्ड अप कॅपिटल. आता कॉल्ड अप कॅपिटल जे आहे ते 2 लाख विचार करायचं नाही, 1,60,000च विचार करायचं. कारण 2 लाखचे शेअर तुम्ही विकायला काढले, विकलेत किती? 1,60चेच विकले ना. मग 1,60,000 गुणिले 8 करा, किती रुपये येतात ते इकडे लिहून टाका. कॉल्ड अपला, कॉल्ड अपला किती रुपये येतात?
1,60,000 गुणिले 8, 12,80,000 रुपये आन्सर आलेला आहे. राईट. 12,80,000 कॉल्ड अप म्हणजे कंपनी मागवली. ओके. आता गणितामध्ये चेक करा. कॉल्ड अप झालं. कॉल्ड अपच्या नंतर पेडअप. पेडअप म्हणजे शेअर होल्डर्सने दिलेले पैसे. शेअर होल्डर्सने किती रुपये दिले त्याला पेडअप म्हणतात. आणि कॉल्स इन एरर्स म्हणजे कोणाकोणाकडून पैसे आले नाहीत त्याची रक्कम. ओके. चला आता इथे चेक करा. कोणत्या तर एका शेअर होल्डरनं पैसे दिले नाही. कोणत्या शेअर होल्डरनं किती रुपये दिले नाही हायलाइट करतो. एक्सेप्ट वन शेअर होल्डर होल्डिंग 1,000 शेअर्स डिड नॉट पे फर्स्ट कॉल. फर्स्ट कॉलचे त्यानं 2 रुपये दिला नाही. चेक करा 1,000 गुणिले 2 किती रुपये त्याच्याकडून आले नाहीत. सॉरी, फर्स्ट कॉलची किंमत किती आहे फायनल कॉलची. फर्स्ट कॉलचे त्यानं दिला नाही 3 रुपये. माय बॅड, 3 रुपये आहेत. 1,000 गुणिले 3, 3 आहे. करेक्ट आहे, 3 आहे. कसं आहे चेक करा. हे बघा, फायनल कॉल तर कंपनी मागवलीच नाही, त्यामुळे ह्या कॉलचे पैसे देण्याचा तर प्रश्न येतच नाही. राईट. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, फर्स्ट कॉलचे 3 रुपये त्यानं दिला नाही म्हणजे 1,000 गुणिले 3, 3,000 रुपये त्यानं दिला नाही. आता इथं लिहायचं 6वं तुम्हाला, पेड अप कॅपिटल. पेड अप कॅपिटल. पेडअप कॅपिटल लिहायचंय 1,60,000 गुणिले 8, कंसामध्ये लिहायचं इथं 12,80,000 आणि मायनस कॉल्स इन एरर्स. कॉल्स इन एरर्स करायचं 1,000 शेअर गुणिले 3. 1,000 शेअर्स होते. फर्स्ट कॉलची व्हॅल्यू होती 3. इथे लिहायचं 12,77,000. 12,77,000. 12,77,000. क्लिअर. आता फक्त लास्ट राहिलेलं आहे 7वं, ते म्हणजे कॉल्स इन एरर्सला नंबर दिलं तरी चालते, नंबर देणं गेलं तरी चालते. जेव्हा आन्सर जर बघताल तर अनेक ठिकाणी आन्सरला नंबरच टाकलं नाहीये, तर दिमागात जावं म्हणून मी नंबर टाकलो. ओके. आता मला सांगा कंपनी कोणत्या कॉलची रक्कम मागवणं बाकी आहे. कंपनी कोणत्या कॉलची रक्कम मागवणं बाकी आहे. सर कंपनी ना फायनल कॉलचे पैसे मागवणं बाकी आहे. राईट, फायनल कॉलचे. आता तुम्हीच मला सांगा फायनल कॉलचे कंपनीला किती रुपये येणं बाकी असतील. फायनल कॉलचे कंपनीला किती रुपये येणं बाकी असतील त्याला म्हणतात अनकॉल्ड शेअर कॅपिटल. अनकॉल्ड शेअर कॅपिटल 1,60,000 गुणिले 2, 3,32,000. सॉरी, 3,20,000. हा, 3,20,000. हे झाले 8 पैकी 7 मार्क फिक्स. 8 पैकी 7 मार्क इथं तुमचे झाले एकदम सुनिश्चित. ओके. आता राहिले काय, आता राहिलेला आहे बॅलन्स शीट. बॅलन्स शीट साठी किती मार्क असतात, 1. यार पण बॅलन्स शीटच बेकार आहे. सगळं सोपं आहे, फक्त बॅलन्स शीट एकच बेकार आहे. ओके. चला फाइंड आउट करूयात की एक्झॅक्ट बॅलन्स शीट कसं कसं येते, काय काय नाही. हे तर क्लिअर झालं ना. म्हणजे सपोज आता ही स्ट्रीम संपल्यानंतर मी जर तुम्हाला एक गणित दिलं तर बरोबर येऊ शकते का. मला गणित द्यायची बी गरज नाही, ऑलरेडी तुमच्या पुस्तकामध्ये इलिस्ट्रेशन फर्स्ट आहे, ते करून घ्या. आपण फक्त आपल्याला येणारे अडथळे अगोदरपासूनच क्लिअर करायला. ओके. चला आता बॅलन्स शीट बघा.
लायबिलिटीज रुपीज, ऍसेट रुपीज. ओके, ऍसेट साईडला काहीच येत नाही. ऍसेट साईडला काहीच येत नाही, फक्त इथे लिहायचं बँक. बँक लिहून टाकायचं. ओके, बँक लिहिल्यानंतर बेरीज करायचं. बँक लिहिल्यानंतर दोन गोष्टीची बेरीज करायची आहे तुम्हाला. सर्वात पहिले तुम्हाला बेरीज करायचं पेड अप कॅपिटल आणि सिक्युरिटीज प्रीमियम. चेक करा, पेड अप कॅपिटल आणि सिक्युरिटीज प्रीमियम. इथे लिहितो मी पेड अप कॅपिटल, PUC म्हणजे पेड अप कॅपिटल, अँड SP सिक्युरिटीज प्रीमियम किती रुपये आले चेक करा. पेड अप कॅपिटल अँड सिक्युरिटीज प्रीमियम. सर पेड अप कॅपिटल आहे इथं 12,77,000. ओके, अँड सिक्युरिटीज प्रीमियम किती आहे? 3,20,000. करा बेरीज, किती होईल आली? $12,77,000 प्लस 3,20,000, 15 लाख येईल. 15 लाखच्या आसपास येईल. करा बेरीज. 12,77,000 प्लस 15,97,000 इथे लिहून टाकायचं. 15,97,000. 15,97,000. ओके, डन. आता नेक्स्ट आहे सिक्युरिटीज प्रीमियम लायबिलिटीजला लिहिलेला बेटा, पण आपल्याला सिक्युरिटीज प्रीमियमचे पैसे उरलेत ना. आपल्याला ज्या ज्या कॉलचे पैसे आले ते आपल्याला रिसिव्ह करायचं आहे. आता तू सिक्युरिटीज प्रीमियम, मी सिक्युरिटीज प्रीमियम लिहा म्हणा गेलो. मी सिक्युरिटीज प्रीमियमचे आलेले पैसे लिहा म्हणायलो. ओके, आणि ते आलेले पैसे ओळखायचं कसं, की इथं क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे की आपल्याला सिक्युरिटीज प्रीमियमचे पैसे आलेले आहेत, राईट, 3,20,000. तर ते भलेही आपल्यासाठी लॅबिलिटी आहे सिक्युरिटीज प्रीमियम, पण आलेले पैसे तर आपल्याजवळ कॅश बँक अकाउंटमध्ये ऍसेट आहेत ना. टू फोल्ड इफेक्ट्स, राईट. अरे भाई हे सिक्युरिटीज प्रीमियम इथे लिहायचं राहणार, याची अमाऊंट लिहायचं राहते इन फॉर्म ऑफ कॅश. ओके, डन. चला, त्याच्यानंतर सर्वात पहिले लिहा इथं ऑथोराइज्ड कॅपिटल. आता वरचे आकडे तुम्हाला खाली करायचे आहेत. सर्वात पहिले लिहा ऑथोराइज्ड कॅपिटल. ऑथोराइज्ड कॅपिटल लिहून टाका, आणि ते लिहित असताना लिहायचे आहेत नंबर ऑफ शेअर्स. टोटल किती लाख शेअर्स आहेत कंपनीचे? 3,00,000 शेअर ॲट द रेट ₹10 इच. इथे लिहून टाकायचं आहे 30 लाख. ओके, थोडस तुम्हाला फ्रस्ट्रेट करायला मी इथं इनर कॉलम ड्रॉ करून टाकतो. आहे असेल जागा तर हे करून टाका, अदरवाईज असू द्या, मध्येच लिहून टाका. ओके, हा, कारण ऑथोराइज कॅपिटल घ्यावं लागते, पण त्याची बेरीज करायचं राही ना. ऑथोराइज कॅपिटल लिहून असं इथं डबल अंडरलाईन करून टाकायचं. दॅट्स इट. आणि काही काही बुकमध्ये इथं सुद्धा लिहून असं डबल अंडरलाईन केल्या जाते, त्याला गृहीत धरलं जाय ना बॅलन्स शीटच्या टोटलमध्ये. ओके, हा. ऑथोराइज कॅपिटल लिहिल्यानंतर नेक्स्ट कॅपिटल बघा कोणतं कॅल्क्युलेट केला तुम्ही गणितामध्ये. नेक्स्ट कॅपिटल आहे इश्यूड कॅपिटल. इश्यूड कॅपिटल. इश्यूड कॅपिटल कंपनी किती शेअर्स विकायला काढले चेक करा. 2,00,000 शेअर्स गुणिले 10.
ते सुद्धा इथेच लिहून टाकायचं. इनरला 20 लाख सगळे इनरलाच लिहून टाकायचे. ते ऑथोराईज झालं, इशूड झालं. त्याच्यानंतर चेक करा कोणतं कॅपिटल आहे. सर इशूडच्या नंतर आहे सेक्युरिटीज प्रीमियम. सिक्युरिटीज प्रीमियम 1,60,000. तेच आहे का? कॉल्ड अप आहे, एक सेकंड चेक करतो. सॉरी, त्याच्यानंतर आहे सबस्क्राईब्ड कॅपिटल. $1,60,000 गुणिले 8 अमाऊंट येईल त्याची सबस्क्राईब कॅपिटलची. अर्ध्यापेक्षा जास्त क्लीन बोल्ड झालेत, व्हायलाच पाहिजे. जर सगळ्याला समजलं तर मग गणिताची रुतबा कसा राहील. 12,80,000. ओके. हा, अरे भाई इनर कॉलमला लिहिलो मी, आउटर कॉलम नाहीये. हे सर्व बॅलन्सेस लिहावं लागतात. ओके. 12,80,000. त्यानंतर सेक्युरिटीज प्रीमियम 1,60,000 गुणिले 2 याची अमाऊंट लिहा बाहेरच्या कॉलमला 3,20,000. त्याच्या एकट्याची अमाऊंट लिहा बाहेरच्या कॉलमला 3,20,000. पक्क लक्षात ठेवायचं. सेक्युरिटीज प्रीमियम नंतर चेक करा आता कॉल्ड अप कॅपिटल. कॉल्ड अप कॅपिटल किती आहे? कॉल्ड अप कॅपिटल, सर कॉल्ड अप कॅपिटल आहे गणितामध्ये 12,80,000. 12,80,000. त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट पेड अप. पेड अप कॅपिटल. पेड अप कॅपिटल 12,80,000 मायनस कॉल्स इन एरर्स. कॉल्स इन एरर्स 3,000. आउटरला लिहा 12,87,000. सॉरी 77,000. 12,77,000. आणि लास्टला लिहा अनपेड किंवा अनकॉल्ड. अनकॉल्ड लिहा अनकॉल्ड कॅपिटल, जे की गणितामध्ये चेक करा. अनकॉल्ड किती आहे? 3,20,000. ते 3,20,000 सुद्धा इनरलाच लिहायचे आहेत. आता करा टोटल बॅलन्स शीटची किती रुपये येत आहे. बॅलन्स शीट टोटल करा आता किती रुपये येत आहे. $3,20,000, 12,77,000. हे बेकार बेकार आहे ते. हे बघितलं का पुनीत सुपरस्टारचा? त्याचा एक मीम आहे, बेकार आहे भाई मैं तो टूट गया. तसं आहे गणित. आणि हे गणित डिग्रीला असतात, ग्रॅज्युएशन लेवलला. जेव्हा तुम्ही कंपनी अकाउंट जाता तिथं खूप सारे असे गणित असतात, त्यामुळे तेव्हा अवघड जाते. अरे भाई कोणी हाय की नाही जिवंत? हॅलो 1 2 3 माईक टेस्ट. फक्त बॅलन्स शीट टोटल येऊ लागली की नाही मला सांगा ते. $12,77,000. आउटरला आता हे आउटर हे इनर कॉलम व्हायचे टोटल करू नका. हे फक्त आपण अमाऊंट दर्शविलात की आपल्याजवळ कोणतं कोणतं कॅपिटल किती आहे. तुम्हाला याची टोटल करायची, आता या दोघांची टोटल करायची आहे. इकडं तर आउटर कॉलमच आहे,
राईट. हे एक आउटर कॉलम आणि इकडे तर एकच कॉलम आहे. इकडची करून काय मारून टाकते काय? 15,97,000. 12,77,000 प्लस 3,20,000. 15,97,000 टोटल आली. आता ज्याच्यामध्ये गट्स आहेत, ज्याचा सर्व अभ्यास एकदम व्यवस्थित होते, दिलेलं समजते, त्यांनी करा. अदरवाईज जर नसेल समजत तर आपलं तेच बरोबर आहे. इक्विटी शेअर क्या बँक अकाउंट यार टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट यार. बँक अकाउंट इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट यार टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट यार. अखिल भारतीय कॉल ड्यू रिसीव्ह संघटनेचे मेहमान व्हायचं. ओके, तेच सोपं आहे आणि तेच याव, हे आलं तर जमणार नाही. ओके, आता बघा 7 मार्क तर तुमचे इथं फिक्स आहेत. हे जर केलं तर तुमचे 7 मार्क फिक्स आहेत. 1 मार्क घेणं कुठं ना कुठं टफ आहे, तर मग तुम्हाला असं जावं लागतंय. ओके, असं जावं लागतं. सर हे प्रॉब्लेम पेपरला येऊ शकते का? भिसे फक्त ते येऊ शकते का? खात्री बघा, हे बघा हा, 99.99% तर येणार राहिले 0.01% येते. आणि त्या 0.01%चं सुद्धा मला रिस्क घ्यायचं नाही, कारण मला यावर्षी आउट ऑफ आणायचे आहेत बिग बुल बॅच मधून आणि ऑफलाईन मधून. त्यामुळं त्या 1% साठी एवढं खटाटोप मागच्या 30-40 मिनिटांमध्ये केलं. ओके, आणि पूर्ण पेपर सोपर येऊन फक्त आता बघा, वर्षभर तुम्ही किती मेहनत केला यार. मागच्या 15-20 दिवसामध्ये झोप नाही, जेवण नाही, रात्रभर अभ्यास करून जागे आहो तुम्ही. ओके, कितीतरी व्हिडिओज बघलेला तुम्ही, अनलिमिटेड व्हिडिओज, डाटा, मोबाईलवर टाइम स्पेंड करायला, सकाळची स्ट्रीम, संध्याकाळची स्ट्रीम, आणि थोडक्यातल्या थोडक्यासाठी जर असं तोंडाजवळ आलेला घास जर गेलं अननेसेसरीसाठी, तर खूप वाईट वाटते, रडू येते, अभ्यासाची इच्छा संपून जाते, एक असं एकमेकांचा राग येत राहते, राईट, समोरच्या माणसाचं राग येत राहते, एन्झायटी फील होते. त्याच्यामुळं अगोदरपासूनच अभ्यास काळजी घेतलेली बरी. ओके, डन. चलो, ज्यांचं ज्यांचं समजलेलं आहे त्यांना बेस्ट ऑफ लक. हा पेपर 21 रुपयाच्या कोर्समध्ये ऑलरेडी आहे, तिथं घेऊन टाका. तिथे जाऊन प्रॅक्टिस सेट्स चेक करायचे 2024चे. तिथे तुम्हाला 4 नंबरला हा पेपर सापडेल. ओके, सर फक्त पोस्टिंगला मार्क भेटतात का आणि किती भेटतात? आता या गणितामध्ये डिपेंड अपॉन आहे, गणित ते गणित. ओके, आता समजा फायनल अकाउंट्स करायला तुम्ही. ओके, हे बघा, फायनल अकाउंट्स करायला, फायनल अकाउंटचं सांगायला ट्रेडिंग अकाउंट आहे. ओके, ट्रेडिंग अकाउंट, ओपनिंग स्टॉक, वेजस, त्यानंतर रॉयल्टी, इम्पोर्ट ड्युटी, असे जर आले आणि या चारीच्या चारीवर काय ऍडजस्टमेंट नसले, फक्त 4 पोस्टिंग केला, 1/4, 1/4, 1/4 आणि 1/4, या 4 पोस्टिंग बरोबर आले तर तुम्हाला 1 मार्क मिळतो. याचा व्हिडिओ सुद्धा केलेला आहे. ओके, डन. अनुष इतक्याला सर ऑल चॅप्टर ऑब्जेक्टिव्ह रिव्हिजन. यस, ऑब्जेक्टिव्ह रिव्हिजन आता आज उद्या दिवसभरामध्ये ऑब्जेक्टिव्हचं रिव्हिजनच आहे. सर्व गणित आपले संपलेले आहेत ऑलरेडी. चला, बेस्ट ऑफ लक. थोडासा आराम करू द्या, भेटूया संध्याकाळी आणि मग पुन्हा जोरशोर के साथ महारिव्हिजन आपण संध्याकाळी स्टार्ट करूया. टाटा बाय, टेक केअर. भेटूया संध्याकाळी महारिव्हिजन सेशन मध्ये. राईट राईट राईट. आला तर चांगला आहे, न आला तर पर्यायच नाही. बट चुकणं तुमचं येऊन जाते. ओके, डन. महारिव्हिजन 8 वाजता असेल. सेंड करतो भिसे पेपर.